अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. काषाय वस्त्रं करदंडधारिणं कमंडलुं पद्मकरेण शंखं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. औदुम्बरः कल्पवृक्षः कामधेनुश्च संगमः चिंतामणि गुरोः पादौ दुर्लभौ भुवनत्रये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. काही क्षण भजन नारायण स्वामींचं आणि आजच्या दिवसाच्या चिंतनाकडे वळायचं. आपण पण आहे तिथे बसून म्हणायचं आहे ऐकताना. श्रीमन्नारायण स्वामीं दयाब्धे तारक पददायिन. जय जय नारायण स्वामीं दयाब्धे तारक पददायिन. श्रीमन्नारायण स्वामीं दयाब्धे तारक पददायिन. जय जय नारायण स्वामीं दयाब्धे तारक पददायिन. श्रीमन्नारायण स्वामीं दयाब्धे तारक पददायिन. जय जय नारायण स्वामीं दयाब्धे पददायिन. जय जय नारायण स्वामीं दयाब्धे तारक पददायिन. श्रीमन्नारायण स्वामीं दयाब्धे तारक पददायिन. जय जय नारायण स्वामीं दयाब्धे तारक पददायिन. श्रीमन्नारायण स्वामीं दयाब्धे तारक पददायिन. जय जय नारायण स्वामीं दयाब्धे तारक पददायिन. श्रीमन्नारायण स्वामीं दयाब्धे तारक पददायिन. श्रीमन्नारायण स्वामी महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त. श्रीपाद श्री वल्लभ श्रीमद नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमद रंगावधूत स्वामी महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त. मंडळी नमस्कार. श्रीपाद श्री वल्लभ या पेजवरती, फेसबुक पेजवरती बरीच जण दिसत आहेत आता जमा झालेली आहे. सगळे नमस्कार असं म्हणतायत, गुरुदेव दत्त म्हणतायत. सगळ्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. जे यूट्यूबवरती हे व्हिडिओ नंतर पाहतील त्या सगळ्यांना सुद्धा प्रेमपूर्वक नमस्कार. आणि आजच्या दिवशीचा जो भाग आहे त्याची चर्चा यथामती यथाशक्ती आजच्या दिवशी आपण करूया. गेले 2 दिवस आपण चैत्र वद्य त्रयोदशीला अक्कलकोट स्वामींची पुण्यतिथी म्हणून त्या अनुषंगाने एक चिंतन पाहिलं. आणि काल थोडासा विषय निरूपणासारखा बघून अवलिया स्वरूपात असलेले सिद्ध सत्पुरुष श्रीमंत चिले महाराज, ओमदत्त चिले यांच्या चरित्राख्यानातल्या काही काही गोष्टी किंवा त्यांचं चरित्र आपल्यापुढं काल त्यांची पुण्यतिथी म्हणून ठेवलं. अनवधानानं लक्षात होतं पण अनवधानानं बोलायच्या ओघात पुढे जायच्या काही व्यापात काल वेण्णा स्वामींची सुद्धा पुण्यतिथी होती. त्यामुळं त्याविषयी थोडंसं बोलायचं, तो खुलासा करायचा कालच्या दिवशी अनावधानानं राहून गेला. हरकत नाही. आजच्या दिवशी समर्थ शिष्या वेण्णाबाई
ज्यांनी समर्थांच्याकडून अनुग्रह घेतलेला आणि त्यांना जीवनमुक्त अशी स्थिती प्राप्त झाली, बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध अशा चारही अवस्था ज्या वीणाबाईंनी पार पाडल्या, त्या वीणा स्वामींचं पण स्मरण आजच्या दिवशी करूया. काल ओघानं राहून गेलं बोलता बोलता, बोलायच्या ओघात. त्यामुळे आजच्या दिवशी वीणा स्वामींचं सुद्धा स्मरण करूया आणि आजच्या दिवसाकडे वळूया. काही जणांनी सुचवलं होतं की नारायण स्वामींचा उत्सव आहे आणि तुम्ही नारायण स्वामींच्या इथे कीर्तनाला जात आहात, तर नारायण स्वामींचं चरित्राख्यान सांगा. ABP माझावरती जेव्हा दत्त माझा नावाचा कार्यक्रम रोज सकाळी लागायचा, त्यावेळेला नारायण स्वामींचं चरित्र, त्याचे जवळजवळ मला आठवतंय त्याप्रमाणे 35 का 38 एपिसोड जवळजवळ दत्त माझाच्या प्रवचन मालिकेत संपूर्ण नारायण स्वामींचं चरित्र, म्हणजे अगदी जन्माख्यानापासून आजच्या त्या दिवसापर्यंतचं, म्हणजे समाधीपर्यंतचं, चैत्र अमावस्येपर्यंतचं संपूर्ण चरित्र, अगदी डिटेलिंग, ते संपूर्ण चरित्राख्यान सांगण्याचं भाग्य मला दत्तकृपेने लाभलं. दुर्दैवाने काही काही नोट्स किंवा काही काही मुद्दे, कारण अख्खं पुस्तक आपण किंवा चरित्राचं पूर्ण पुस्तक बाळगत नाही, त्यातल्या काही महत्त्वाचे जे पॉईंट्स असतात, मुद्दे असतात, ते जे काही लिहिलेलं होतं ते यंदाच्या महापुरामध्ये अतोनात अशी जी काही हानी झाली, त्यातली सर्वात महत्त्वाची हानी झाली ती पुस्तकं. जवळजवळ 2,500-3 हजार पुस्तकं सगळी खराब झाली, चिखलात बुडून. त्याचा म्हणजे काय अवस्था आहे ते शब्दातीत आहे. त्यामुळे त्यांचं ओवीबद्ध असलेलं चरित्र नारायण स्वामींचं, त्यांचं प्राकृतात लिहिलेलं जेरे स्वामींनी लिहिलेलं, त्यांचं जेरे शास्त्रींनी लिहिलेलं चरित्र, याच्या काही गोष्टी नव्हत्या, पण एक टिपण दत्तकृपेने मिळालं आणि जे काही आत्तापर्यंत ऐकलं आहे त्या पद्धतीने आज आणि उद्या 2 दिवस अमावस्या असल्याकारणानं आपण स्वामींच्या चरित्राचं थोडंसं चिंतन नारायण स्वामींच्या निश्चितपणानं करूया. आणि गेल्या आठवड्याभरापासून, गेल्या 10 दिवसापासून आपण जो एक विषय पाहतोय की बद्ध कोणाला म्हणतात, मुमुक्षु कोणाला म्हणतात, साधक कोणाला म्हणतात, सिद्ध कोणाला म्हणतात, तर बद्धाच्या लक्षणानंतर जी मुमुक्षुची लक्षणं आपण पाहिलेत की तीव्र, तीव्रतर आणि तीव्रतम, आणि मग तो साधनेला लागतो. मग कालच्या दिवशी चर्चा करताना अंतस्त्याग आणि बहिस्त्याग, म्हणजे आतला त्याग आणि बाहेरचा त्याग. तर आतला त्याग, त्याला अनासक्त अशी साधकाची भूमिका होते, असा विषय आपण काल पाहिला. आणि संन्याशी जो आहे तो बहिस्त्याग, म्हणजे तो लौकिकदृष्ट्या भगववस्त्र धारण करून रीतसर संन्यास विधी घेतो आणि बहिस्त्याग म्हणजे बाहेरील त्याग करू शकतो. त्यामुळे संन्याशी जनांना बाह्यांगाने त्यांना बहिस्त्याग करू शकतात, पण प्रापंचिक जीव अगदी भगवी वस्त्र नाही जरी घातली तरी सुद्धा आतून विषयांमधली विरक्ती त्यांना निर्माण होते. आणि काल आपण काही 1-2 महत्त्वाच्या व्याख्या पाहिल्या होत्या की ऐसा सूक्ष्म अंतरत्याग उभयास घडे सांग, त्याग घडे अभावाचा, त्याग घडे संशयाचा, त्याग घडे अज्ञानाचा, शनैही शनैही. अभावाचा त्याग, साधक जो आहे, उपासक जो आहे, भक्त जो आहे, दत्तभक्त जो आहे, तो भाविकच असला पाहिजे. त्याच्या ठिकाणी काल एक वाक्य महत्त्वाचं सांगितलं होतं, भावाचा अभाव झाला त्याग घडे अभावाचा, अशी जेव्हा ओवी येते तेव्हा भावाचा अभाव झाला की ईश्वरी कृपेचा प्रभाव कमी होतो, असं एक वाक्य महत्त्वाचं सांगितलं होतं. शुष्क होऊन जातं, ज्याला ड्राय म्हणतो आपण, कोरडेपणा येतो. आणि जेव्हा ओलावा असतो भक्तीचा, जेव्हा भावना जेव्हा आपल्या इष्टदेवतेप्रती दृढ होत जाते, तेव्हा मग प्रेमभाव निर्माण होतो. म्हणून त्याचा शब्द आहे प्रेमभाव. त्याची शृंखला सांगताना तुकाराम महाराज वर्णन करतात की संत चरणरज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय, मग रामनामी उपजे आवडी सुख घडोघडी वाढू जाय, कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप. अष्टसात्विक भाव जागृत आणि भावनेचं भक्तीमध्ये होतं. भावची दृढ झाला हरिसन्निध त्याला.
काल त्यातली काही प्रमाणं पाहिली. म्हणून साधक ज्याला म्हणून घ्यायचं आहे, उपासक ज्याला म्हणून घ्यायचं आहे, किंवा मी दत्तभक्त आहे, मी रामभक्त आहे, मी कृष्णभक्त आहे, मी भगवत भक्त आहे, म्हणजे देवाचा भक्त ज्याला व्हायचा आहे तो अभाविक असता कामा नये. म्हणजे ते कधीच असूच शकत नाही, ते समीकरणच जुळणार नाही. तो उपासक आहे, साधक आहे, भक्त आहे, याचा अर्थ तो भाविक आहेच. म्हणून त्याग घडे अभावाचा, कुठलाही अभाव त्याच्या ठिकाणी असता कामा नये. त्याग घडे संशयाचा, मी करतोय हे मार्ग बरोबर आहे ना, मला काय म्हणजे माझं ते पोचतंय ना देवांपर्यंत, याच्यावरती मी एक आधुनिक दृष्टांत नेहमी सांगतो आजच्या काळातला. आपण व्हॉट्सॲपवरती एखादा मेसेज पाठवतो, अगदी आजच्या काळाला पटणारा असा दृष्टांत आहे. घडतं काय की आपण एखाद्याला व्हॉट्सॲपवरती मेसेज पाठवतो आणि त्याची आपल्याकडे एक समोरच्यानी ते वाचलं आहे याची ॲक्नॉलेजमेंट त्याची आपण कशी गृहीत धरतो, तर आपल्याकडनं पाठवल्या गेल्याच्या नंतर तिथे त्या ज्या टिक असतात, येस मार्क, ते 2 ग्रीन झाले की आपण म्हणतो की ग्रीन टिक आल्यात, याचा अर्थ त्याने तो मेसेज वाचला. हे अगदी अगदी व्यवहारातलं उदाहरण आहे. दृष्टांत हा स्थूल मानानं असतो, तो अगदी ॲप्रोप्रिएट अगदी प्रत्येक पैलूवरती घ्यायचा नसतो. एक त्यातला मुद्दा लक्षात घ्यावा म्हणून एवढंच. आपण एखाद्याला मेसेज पाठवला व्हॉट्सॲपवर आणि थोड्या वेळाने आपण परत ते चेक केलं त्याचं चॅटिंग, आणि त्याच्यात जर त्यांनी त्या मेसेजला हिरवी टिक आपल्याला दिसली, ग्रीन टिक आपल्याला दिसली, डबल टिक, तर आपण म्हणतो मेसेज वाचलाय. अजून रिप्लाय नाही आला पण मेसेज वाचलाय. आता कधी कधी पलीकडचा माणूस अशा पद्धतीचं सेटिंग करून ठेवतो की मेसेज येईल पण रीड केल्यानंतर, वाचल्यानंतर त्याला काही टिकमार्क दिसणार नाही, ते ग्रे शेड तशीच राहील. अशी पण सेटिंग पलीकडचा करून ठेवतो, कारण त्याला कधी कधी चॅटिंग करायचं नसतं, त्याला पुढे तेवढा वेळ नसतो किंवा त्याचं काय जे गोष्ट असेल त्यामुळे. आपल्याला वाटतं अजून मेसेज गेलाय, अजून ग्रेच टिक आहे, ग्रीन टिक दिसत नाही. पण कधी कधी त्याने ते वाचलेलं असतं आणि त्याला जेव्हा योग्य वेळ मिळते त्यावेळेला तो त्याला योग्य वेळेला बरोबर योग्य तो रिप्लाय आपल्याला देतो. हे जर व्यवहारामध्ये आपण एखाद्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये जर असं करतो, तर एका माणसाला व्याप असेल तर तो त्या पद्धतीने करेल, सेटिंग तसं करेल, किंवा ते लास्ट सीन दिसतं तेच बंद करून टाकेल, की माणूस ऑनलाईन दिसला की लगेच मेसेज करतो, तो सेटिंग बदलतो पलीकडचा. तसं एका देव एक आणि भक्त लाखो, करोडो, अरोबो, इतके जण कळवळून प्रार्थना करणार, इतके जण आपापल्या मनातली संवेदना व्यक्त करणार, मनातला भाव व्यक्त करणार. कधीतरी देवाच्या भूमिकेत जाऊन आपण जर विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की देवाने सुद्धा कदाचित सेटिंग बदलून घेतलेलं असेल, की मेसेज माझ्याकडे येतोय, आजचा दत्तबावन्नीचा पाठ म्हटला, मेसेज आलाय, आजचे विष्णू सहस्रनामाचे पाठ म्हणलेत, माझ्याकडे मेसेज आलाय, मी रीड केलाय, मला कळलंय तू म्हटलंयस ते, पण त्याचा योग्य वेळी योग्य तो रिप्लाय, ती वेळ योग्य आल्यानंतर मी देईन, असं जर देवाने ठरवलं असेल, सेटिंग त्याने त्याच्याकडचं बदलून ठेवलेलं असेल, तर आपल्याला काय माहिती. म्हणून एक नक्की असं धरून चालायचं, त्याच दृष्टांतातला भाग, की मेसेज गेला आणि सिंगल क्लिक झाली असेल तर पोचलं नाही, डबल क्लिक झालंय, ग्रे शेड आहे, अजून हिरवं दिसत नाहीये, काळजी करायचं कारण नाही. हिरवं जरी दिसत नसेल तरी डबल क्लिक झालंय याचा अर्थ ग्रे शेडमध्ये का होईना पण डबल गेलंय, म्हणजे आपला मेसेज कन्वे झालाय नक्की. मग उरला विषय फक्त त्याने वाचणं आणि त्याने आपल्याला रिॲक्ट करणं त्याच्यावरती. तर तो योग्य वेळ आणि योग्य काळ आल्यानंतर निश्चित आपल्याला तो जे काही रिॲक्ट करायचं असेल ते करेल. सिंगल क्लिक राहत नाही ना याची मात्र दखल घ्यायची, एवढं मात्र नक्की. हा दृष्टांत एवढ्यासाठीच दिला की आपणहून देवावरती कुठलाही संशय नको. मी ही सेवा करतोय, हे पोचलं का, मी लघुरुद्र करतोय ते पोचलं का, मी असा असा अभिषेक दर पौर्णिमेला करतोय, कित्येक जण दर पौर्णिमेला नरसोबावाडीला अभिषेक करतात, हे माझं पोचतंय का सेवा. काही जण पौर्णिमेतला येऊन सेवा करतात, माझी ही सेवा पोचते का, मी गुरुचरित्र वाचलंय, ते देवांपर्यंत पोचलं का, आशंका कशाला घ्यायची. म्हणून इथे शब्द फार महत्वाचा आहे. त्याग घडे अभावाचा, त्याग घडे संशयाचा, त्याग घडे अज्ञानाचा. मी जीवात्मा आहे म्हणून जीव वावरतो आणि तो दुःखाला पात्र ठरतो, त्यापेक्षा माझ्या शरीराच्या ठिकाणीच अत्रिपुत्र दत्तात्रय विराजमान आहेत आणि तेच खाणं पिणं उठणं बसणं जाणं येणं सर्व व्यवहार करतायत. हे अज्ञान नष्ट होतं. कसं. समर्थ म्हणाले शनैही शनैही, म्हणजे हळूहळू. एकदम काही उपासनेला लागला, साधनेला लागला, भक्ती मार्गाला लागला आणि त्याला लगेच सगळं कळायला लागलं असं नाही होणार, हळूहळू कळेल.
हळूहळू अभाव कमी होईल, हळूहळू संशय कमी होईल, हळूहळू अज्ञान नष्ट होईल आणि हे झाल्याच्या नंतर अनासक्त अशी स्थिती होईल. आणि अनासक्त स्थिती झाल्यानंतर जे प्रापंचिक जीव आहेत ते व्यवहारात अडकल्या कारणाने आतून अंतस्त्याग, ते आतून अनासक्त कुठल्याही विषयात अडकणार नाहीत. हा एक प्रकारे त्यांचा संन्यासच आहे. आणि जे बहिस्त्याग म्हणजे जे बाहेरून बाह्यांगाने वस्त्र धारण करू शकतात ते सिद्ध पुरुष रितसर संन्यास घेऊन हा त्याग स्वीकारू शकतात, त्याला बहिस्त्याग म्हणतात. आता हे जे सगळं वर्णन काल परवा 2 दिवस आपण ऐकतोय, या पद्धतीमध्ये बसणारं तंतोतंत चरित्र जर कोणाचं असेल तर ते चरित्र नारायण स्वामी महाराजांचा आहे, ज्यांचा हा उत्सव चालू आहे. आता आज आणि उद्या शेवटचे 2 दिवस शिल्लक आहेत. महाराज असं वर्णन करतात, टेंबेस्वामी महाराजांनी 12 श्लोकांचं टेंबेस्वामींनी एक सुंदर स्तोत्र लिहिलं आहे नारायण स्वामींचं. वाडीच्या दत्तपादुकांचं महात्म्य काय आहे तर टेंबेस्वामी पहिल्याच श्लोकात वर्णन करतात आणि नारायण स्वामींना ते पूजनीय आहेत. नारायण स्वामी त्यांच्या ठिकाणी अतिशय आदर आहे नारायण स्वामींच्याबद्दल टेंबेस्वामींच्या चित्तामध्ये, प्रश्नच नाही आहे. कारण आता आज आणि उद्या आपल्याला ज्यांचं हे चरित्र ऐकायचं आहे ते दत्त संप्रदायातले भक्तोत्तम असे आहेत, नृसिंह सरस्वतींचे परमभक्त आहेत. परमभक्त म्हणजे भक्तांच्यात श्रेष्ठतम असे ते आहेत, त्यांचा अधिकारच खूप मोठा आहे. स्वतः वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज त्यांच्यावरती स्तोत्र लिहिताना म्हणतात, कृष्णा पंच नदी योगेभ्यर्च श्री दत्त पादुके भक्त नारायण स्वामी जीवन मुक्तोधुना भवत. म्हणजे कृष्णा पंच नदी योगेभ्यर्च, कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या तीरावरती औदुंबर वृक्षाखाली ज्या दिव्य चरणपादुका नृसिंह सरस्वती स्वामींच्या आहेत, कृष्णा पंचनदी योगेभ्यर्च श्री दत्त पादुके, त्याची अर्चा, त्याची पूजा, त्या दत्तपादुकांना पाणी घालण्याची सेवा, त्या दत्तपादुकांना पूजण्याची सेवा, त्या दत्तपादुकांची पूजा करून कृष्णा पंचगंगा, कृष्णा पंचनदी योगेभ्यर्च श्री दत्तपादुके, अर्चा म्हणजे पूजा अर्चा दत्तपादुकांची करून भक्त नारायण स्वामी जीवन मुक्तोधुना भवत. हे नारायण स्वामी नावाचे त्यांचे दत्तात्रेयांचे परमभक्त जीवनमुक्त स्थितीला प्राप्त झाले असं वर्णन आहे टेंबेस्वामींनी केलेलं. केवळ वाडीच्या दत्तपादुकांना पाणी घालून, वाडीच्या दत्तपादुकांवर नितांत श्रद्धा ठेवून, वाडीच्या दत्तपादुकांवरती पूजार्चा करून, भक्ती करून. आता यातनं महाराजांना काय सांगायचं आहे टेंबेस्वामींना, की खडतर असे योग मार्ग, यज्ञ यागादी कर्म किंवा कर्मकांड हे काहीही न करता दत्त महाराज हे भक्तिगम्य आहेत. कारण स्वतः टेंबेस्वामी महाराजांनी सगळ्या मार्गाचा अवलंब जरी स्वतःच्या आयुष्यात केलेला असला, ते उत्तम योगी होते, ते ज्ञानमार्गातले होते, ते कर्ममार्गातले होते, ते विद्वान होते, ते पंडित होते, ते आणखीन बरीच मोठी शृंखला आहे त्यांच्याविषयी बोलायची तर, उपाधी. पण इतकं सगळं असल्यानंतर सुद्धा टेंबेस्वामी महाराज सर्वश्रेष्ठ का होते? कारण ते दत्तात्रेयांचे अनन्य असे भक्त होते. कारण जो भक्त असतो तोच देवाच्या अतिशय लाडका असतो. म्हणून महाराज एक सोपं सूत्र देतात की गंगा नदीच्या तीरावरती, दिव्य संगमावरती, औदुंबर महावृक्षाखाली ज्या दिव्य चरण पादुका आहेत, औदुंबरा तळवटी नरसिंह योगी कृष्णा तटी परमशांती सुखासी भोगी. कोणीतरी विचारते शेअर केलं तर, लाईव्ह असताना सुद्धा आपण शेअर केलं आपल्या वॉलला तरी काहीच हरकत नाही. अगदी पूर्ण काहीच हरकत नाही, निवांत बिनधास्त शेअर करा. कारण हे माझं काही नाही आहे, इदं दत्तन्न मम, हे सगळं दत्तगुरु. अवश्य शेअर करा तुमच्या वॉलला, काहीच हरकत नाही. तर मी औदुंबरा तळवटी नरसिंह योगी कृष्णा तटी परमशांती सुखासी भोगी, ध्यानस्थ होऊन समस्त चरित्र पाहे अनन्य जो शरण इच्छित देत आहे. त्रयमूर्ती राजा गुरुतोची माझा कृष्णा तिरी वास करो नियोझा, सुभक्त तेथे करीती आनंद ते सूर स्वर्गी पाहती विनोद.
स्वर्गातले देव तडफडतात, स्वर्गातले देव तळमळतात. काय कृष्णा पंचगंगा संगमावरती दत्तप्रभूंच्या या दिव्य चरण पादुका आहेत की याची सेवा या मानवांना करायला मिळते, तिथे राहणाऱ्या मंडळींना करायला मिळते. किती भाग्यवान जीव आहेत. आम्ही स्वर्गातली सर्व स्वर्गोपसुख उपभोगतोय, पण आम्ही देव असल्यामुळे आम्हाला खाली जाऊन दत्तपादुकांना दर्शन घेता येत नाही आणि तिथे जाऊन नमस्कार करता येत नाही, त्यांच्या पादुकांची पूजा करता येत नाही. म्हणून स्वर्गातले देवसुद्धा तळमळतात. म्हणजे त्यात दत्तपादुकांना पाहायला मिळणं किती भाग्याचं लक्षण आहे, त्यात त्यांना पाणी घालायला मिळणं, त्यात त्यांची पूजा अर्चा करायला मिळणं किती जन्माचं पुण्य असेल. महाराज म्हणून लिहितात की कृष्णा पंच नदी योगे भ्यर्च श्री दत्त पादुके भक्त नारायण स्वामी जीवन मुक्तो धुना भवत अधुना भवत. आजच्या काळात अगदी आत्ता जीवनमुक्ती ज्यांनी 200 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे, ज्यांनी केवळ दत्तात्रेयांच्या श्रीचरणाची सेवा केली आणि जीवनमुक्ती अनुभवली, त्यांचं चरित्र म्हणाले आता आपण ऐकूया. आता महाराजांनी ज्यावेळेला हे चरित्र लिहिलेलं आहे तेव्हा महाराजांचा जो कालावधी आहे तर टेंबे स्वामींनी स्वतः 1914 साली महाराजांचा स्वतःचा जे पुण्यतिथीचं वर्ष आहे ते साधारण 20व्या शतकाच्या सुरुवात झाल्यानंतर लगेच आहे. आत्ता 2014ला शताब्दी वर्ष महाराजांचं झालं होतं. तर सांगायचं तात्पर्य असं की त्याच्या आधी महाराजांनी लिहिलं आहे, म्हणजे 19व्या शतकाच्या 1800 नंतर एंडला, 19व्या शतकाच्या शेवटाला महाराजांनी हे लिहिलेलं असल्यामुळे चरित्र, इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, त्यावेळची जी भौगोलिक स्थिती आहे, त्यावेळची जी राजकीय समीकरणं आहेत, त्यावेळची जी सत्तेची समीकरणं आहेत, त्यानुसार प्रादेशिक जे जे स्वरूप आहे त्या अनुसार महाराजांनी लिहिलेलं ते स्तोत्र आहे. त्यामुळे महाराज एके ठिकाणी वर्णन करताना असं वर्णन करतात की कर्नाटक देशतः, असं वर्णन स्तोत्रात महाराजांनी केलं आहे. कर्नाटक देशतः म्हणजे कर्नाटक प्रांतात विसापूर नावाचं एक गाव आहे असं महाराज सांगतात, टेंबे स्वामी महाराज. आता कर्नाटक देशतः असं म्हणण्याचं कारण काय आहे तर तासगावच्या जवळ, म्हणजे हे आपलं जे दत्त महाराजांचं जे औदुंबर क्षेत्र आहे चातुर्मासाचं, त्या चातुर्मासाच्या औदुंबर क्षेत्राच्या अगदी गाव आहे आणि या विसापूर नावाच्या गावात नारायण स्वामींचा म्हणजे नारायण शास्त्रींचा जन्म झालेला आहे. पण तसं पाहता सांगली जिल्ह्यात सांगलीच्या जवळ आहे, सांगलीच्या जवळ तासगाव आहे, तासगाव औदुंबरच्या तिथे जवळ हे विसापूर नावाचं गाव आहे. मग कर्नाटक देशतः असं का म्हटलं तर याचं कारण आपण लक्षात घेतलं पाहिजे की सांगलीपर्यंतचा जो भाग होता पूर्वी तो विजापूरकरांच्या हद्दीतला येणारा होता भाग, म्हणून विजापूरकरांच्या हद्दीतला येत असल्यामुळे टेंबे स्वामी महाराज सुद्धा 100 वर्षापूर्वी लिहिताना, हे आख्यान लिहिताना, स्तोत्र लिहिताना लिहितात कर्नाटक देशतः. कारण कर्नाटकाची ती आजही नरसोबावाडीपासून थोडं 14-15 किलोमीटर पुढे गेलो की आपण कागवाडच्या नंतर लगेच पुढे कर्नाटकची हद्द सुरू होते. म्हणजे आजूबाजूला वाडीच्या जवळपास कर्नाटकचीच हद्द आहे आणि त्यातल्या त्यात सांगलीच्या जवळ हे तासगाव, तासगावच्या पुढे हे विसापूर, म्हणजे तो भाग पूर्वी कर्नाटक देशतः विजापूरच्या हद्दीत मोडला जायचा, म्हणून त्याला कर्नाटक देशतः असं टेंबे स्वामी सुद्धा म्हणतात. हा खुलासा व्हावा म्हणून फक्त सांगितलं. आता इथे काय झालंय की छत्रपती जे आहेत त्या छत्रपतींचे राजोपाध्ये होते, त्यांना पंडितराव असं म्हणायचे. त्यांचा जो लवाजमा होता, म्हणजे त्यांची जी ज्याला आपण कोर टीम म्हणतो आजच्या काळात, त्या छत्रपतींचे जे राजोपाध्ये म्हणजे छत्रपतींची सगळी जी काही कर्म असतील, त्या उपासना असेल, पूजा अर्चा असतील, वेगवेगळ्या ठिकाणच्या काही पूजा अर्चा असतील, यज्ञयागादी कर्म असतील, जसे आपले फॅमिली डॉक्टर असतात तसे आपले गुरुजी असतात ठरलेले, तसे राजघराण्याचे जे उपाध्ये असतात त्यांना राजोपाध्ये असं म्हणतात. तर छत्रपती घराण्याचे जे राजोपाध्ये होते तर त्यांचा जो लवाजमा होता मध्ये त्यांच्या त्या जवळच्या असलेल्या पुजारी मंडळांच्या किंवा काही कुटुंब त्यांच्याबरोबर होती. त्याच्यामध्ये काही कुटुंब होती, त्यात ब्रह्मे म्हणून होते, भागवत म्हणून होते, जोशी म्हणून होते, कुलकर्णी म्हणून होते, असे त्या पंडितरावांच्या बरोबर काम करणारी काही मंडळी होती. आता हे जे छत्रपतींचे राजोपाध्ये आहेत त्यांच्याबरोबरची ही जी काही मंडळी आहेत त्यापैकी जे जोशी नावाचं घराणं आहे, चरित्र नीट ऐका,
त्यापैकी जे हे जोशी नावाचं घराणं आहे ते विसापूरला स्थिरावलेलं आहे. आता विसापूरची जी इनामी जी जमीन आहे, ते गाव आहे, ते सगळं आहे, ते छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र जे आहेत, छत्रपती राजाराम महाराज, त्यांनी काय केलं तर शाकल्य गोत्री श्री मुदगल भट पंडित यांना ती इनाम म्हणून गावं दिली. म्हणजे मूळ पंडितराव राजोपाध्ये त्यांच्या हाताखाली ही सगळी बाकीची कुटुंब आहेत आणि त्यापैकी ही जी विसापूरची जी जमिनी आहे, आजूबाजूचा प्रांत आहे, तो इनाम म्हणून शाकल्य गोत्रातल्या मुदगल भट पंडित जे आहेत त्यांना छत्रपतींनी, राजाराम महाराजांनी, शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज, त्यांनी ही इनाम म्हणून रक्कम दिली. आता हे जे राजोपाध्ये आहेत त्यांना राजोपाध्ये का म्हटलं, कारण छत्रपतींच्या घराण्याचे ते वंशपरंपरागत उपाध्ये आहेत म्हणून यांना राजोपाध्ये असं म्हटलेलं आहे. एक लक्षात ठेवूया की केवळ हे उपाध्ये नव्हते, तर हे शास्त्र चर्चेबरोबर, वैदिक ज्ञानाबरोबर यांनी न्यायदान सुद्धा हे करायचे म्हणून यांना पंडितराव अशी पण एक उपाधी होती या राजोपाध्यांना. आणि ही उपाधी होती आणि तेच त्या प्रांताचे, तासगाव आणि त्या विसापूर आणि त्या आजूबाजूच्या खेड्यापाड्याचे इनामदार म्हणून पण ते तिथले होते, हे जे राजोपाध्ये होते ते. आता हे मुदगल भट जे होते, जे राजोपाध्ये होते, त्या मुदगल भटांचे चिरंजीव पंडित जनार्दन हे जे होते, त्यांना ब्रह्मेंद्र स्वामींच्या समाधीच्या वेळेला धावडशी म्हणून जे गाव आहे त्या धावडशीला घेऊन गेलेले आहेत छत्रपती शाहू महाराज, असं इतिहासात दाखलं आहे. म्हणजे आत्ता जे काही सांगितलं आपल्याला पंडितराय राजोपाध्ये, याचा ट्रेस कुठे लागतो, याचा संदर्भ कुठे लागतो, तर धावडशीला ब्रह्मेंद्र स्वामींची जेव्हा समाधी झाली तेव्हा या जे आधीचे जे मी तुम्हाला मुदगल भट सांगितले त्यांचे जे चिरंजीव, त्या पंडित जनार्दन मुदगलराव पंडितराव यांना श्रीमंत छत्रपती शाहू महाराज घेऊन गेलेले आहेत असं इतिहासात दाखले आहेत. थोडा विषय निघाला म्हणून थोडं विषयातला विषय सांगतो की साताऱ्याजवळ हे धावडशी नावाचं गाव आहे. आपल्यापैकी कोणी इथून पुढे साताऱ्यातले कोणी जर ह्या व्हिडिओ बघत असतील किंवा त्या सातारा जिल्ह्यातले, त्यांना हा भाग नक्की पटकन मी सांगतोय हा लक्षात येईल. दत्त महाराजांच्या कृपेने शंकराचार्य स्वामी महाराजांच्या बरोबर जितकं काही 7-8 वर्ष फिरती झाली, त्यांच्या बरोबरीनं प्रवास झाला, तेव्हा खेड्यापाड्यात, प्रत्येक प्रांतात, बहुतांशी प्रत्येक जिल्ह्यात, अगदी चंद्रपूर आणि गडचिरोली, तिकडे भंडारा, तिकडे फक्त माझं जाणं झालं नाही, बाकी ऑलमोस्ट संपूर्ण महाराष्ट्र स्वामींच्या बरोबर फिरून झालं. तर बारीक सुद्धा अशी जी क्षेत्र आपल्या महाराष्ट्रात आहेत ती खूप अवर्णनीय अशी आहेत. असे अनेक जन्म आपल्याला खर्ची पडतील लोक हो, की असे कुठल्या खेड्यात कुठल्या सिद्धपुरुषांच्या समाध्या आहेत, अवर्णनीय. आमचे जे गुरुजी होते, ज्यांनी देह ठेवला आता, श्रीकाका आम्ही त्यांना म्हणायचो, ते श्रीकाका, त्या श्रीकाकांच्या बरोबर मी धावडशीला स्वतः गेलेलो आहे. मी तिथे समाधी पाहिलेली आहे, ती खूप सुंदर आहे. ती कुठे आहे मी तुम्हाला सांगतो, ज्यांना कोणाला शक्य आहे त्यांनी का सांगतो की जे आपण असं ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जन म्हणून नव्हे, केवळ इन्फॉर्मेशन आपल्यापुढे ते पोहोचावं. झाला लाभ तुम्हाला तर तुम्हाला त्याचा लाभ घेता येईल, इतकाच त्याच्या मागचा हेतू. जुन्या काळात ST पुणा कोल्हापूरच्या जाताना वाया सातारा जायच्या, आता बायपासनी जातात. पण साताऱ्यातनं जेव्हा पुण्याच्या त्या बायपास रोडला लागायचो तेव्हा साताऱ्याचा ST स्टँड सोडल्या एक रस्ता वाईकडे वरती जातो आणि एक रस्ता सरळ आपण त्या खिंडीतनं मूळ पुणा बँगलोर रोडला लागतो. अगदी एवढ्या पुढे नाही, थोडंसं पुढे गेल्यानंतर महानुभव संप्रदायांचा सध्या तिथे एक मठ आहे, आश्रम आहे. त्या आश्रमाच्या बरोबर ऑपोजिट साईडला आतल्या बाजूला 2 किलोमीटर आत धावडशी नावाचं गाव लागतं. हे एवढ्यासाठीच सांगतोय की जर कोणाला शक्य असेल आणि जर कधी कोणी साताऱ्यात गेला आणि जर तिथून त्याला पुढं जायचं असेल तर त्या धावडशीला ब्रह्मेंद्र स्वामींच्या समाधीचं निश्चित दर्शन घ्या. अतिशय जागृत असं ठिकाण आहे. पेशवेसुद्धा या धावडशीच्या स्वामींना मानायचे, त्या या ब्रह्मेंद्र स्वामींना मानायचे, असा अधिकार आहे. खूप अधिकारी सत्पुरुष होऊन गेले. मी परवा एकदा बोलताना म्हणालो होतो की वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळे असे सिद्धपुरुष असतात जे जगाचा कंट्रोल ठेवत असतात. जगात जेव्हा काही आपत्ती येते, जसा एखादा प्रांताचा पालकमंत्री असतो,
तसा तो तो त्या त्या भागाला सांभाळण्यासाठी त्याने ते काम असतं म्हणून त्याला पालकमंत्री म्हणतात. तसं प्रत्येक तालुक्याप्रमाणे ईश्वराने नियोजित केलेले सिद्धपुरुष असतात. ते त्या ईश्वराची ती नियोजन असतं. त्या त्या लोकांना तो 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 भाग ते सांभाळत असतात. तर हे सिद्धपुरुष निघाला संदर्भ म्हणून मी फक्त जाता जाता आपल्याला शेअर केली ही माहिती की साताऱ्यातनं स्टँडमधनं आपण जुन्या हायवेला लागताना लगेच डावीकडे आत धाबडशी नावाचं गाव आहे. खूप आत पण जावं लागत नाही. खूप सुंदर अशी समाधी. एक दिवस आम्ही तिथे रात्री राहिलो होतो. बेळगावहून आम्ही निघालो होतो आणि रात्री एक दिवशी धाबडशीला राहिलो होतो आणि तिथल्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आज ट्रस्टकडनं त्यावेळेला 51,000 रुपये सुद्धा दिले गेले होते. म्हणजे हे मी गोष्ट सांगतोय 2004 किंवा 2006ची गोष्ट असेल. तेव्हा मी पाहिलं होतं. हा चरित्राख्यानात संदर्भ आला म्हणून मी फक्त आपल्याला जाता आता सांगितलं की असे ते पंडितराय की जे ब्रह्मानंद स्वामींच्या धावडशीला याला सुद्धा बरोबर गेलेले होते. तर ते या राजघराण्याचे राजोपाध्ये आहेत आणि त्यांच्या हाताखाली जी जी कुटुंब आहेत त्यापैकी एक कुटुंब आहे, त्यांचं नाव आहे जोशी. आणि हे विसापूर गाव जे आहे, या विसापूरला अनेक मंदिर आहेत, अनेक देवस्थानं आहेत. त्यापैकी एक मंदिर आहे नारायण मंदिर असं त्याला म्हणतात. वास्तविक विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि त्याची स्थापना नारायण शास्त्रींनी, म्हणजे ज्यांचा आत्ता उत्सव चालला, ज्यांना आपण नारायण स्वामी असं म्हणतोय, त्यांनी पूर्वाश्रमात असताना त्यांनीच त्याची स्थापना केलेली आहे. विठ्ठल रुक्मिणीची छोटीशी मूर्ती आहे, पण त्याला नारायण मंदिर असं म्हणतात. त्या मंदिरातनंच थोडंसं आत गेल्यानंतर जोशींचा वाडा आणि जोशींची ती अनेक घरं होती. त्यापैकी यांचं एक घर, यांचं आडनाव जोशी आहे. आणि तिथेच त्या विसापूरला या नारायणाचं जे मंदिर आहे, म्हणजे पांडुरंग रुक्मिणीचं मंदिर आहे, त्याला नारायण मंदिर म्हणायचे. याच्याच पुढे शामराज मंदिर म्हणून आहे. आता हे जे शामराज आहेत, हे तो विसापूरला तिथे एक ओढा आहे, त्या ओढ्याच्या खाली शामराज महाराजांची समाधी आहे. आणि ती जी महाराजांची जी समाधी आहे ते पैठणच्या एकनाथ महाराजांच्या उपासना पद्धतीतले संप्रदायातले सिद्ध पुरुष संत पुरुष होते. ते नारायण शास्त्रींचे समकालीन असे संत आहेत असं वर्णन आहे. त्यांची सुद्धा समाधी तिथं आहे. ते शामराज महाराजांचं देवस्थान तिथं आहे. आता अनेक छोटी मोठी, काही मारुतीचं एक स्थान आहे, आणखीन एक महादेवाचं एक स्थान आहे, अशी काही काही मंदिरं त्या ठिकाणी विसापूरला आहेत. आणि तिथे हे जोशी घराणं पूजा अर्चा करत आहे, सगळे राहत आहेत. आता थोडंसं नारायण स्वामींच्या घराकडे वळूया. नारायण स्वामींचं घराणं काय होतं, ते कुठल्या कुळातले होते, त्यांचं गोत्र काय होतं, ते कशा पद्धतीचा त्यांचा जीवन प्रवास झाला, फार ऐकण्यासारखं गोष्ट आहे बरं का. आपला जो अनायासे जो मुद्दा चालला आहे की बद्ध साधक मुमुक्षू साधक आणि सिद्ध, हे चारही मुद्दे पक्के करण्यासाठी देवानी सुद्धा बघा तिथीवाराप्रमाणे नक्षत्राप्रमाणे आपल्याला सुद्धा अशी योजना केली आहे की काल आपण चिले महाराजांचं चरित्र पाहिलं याच पद्धतीने, बद्ध साधक मुमुक्षू आणि सिद्ध, म्हणजे आपण त्या क्रमवारीत पाहतोय तसंच नारायण स्वामींचं पण चरित्र आहे. नारायण स्वामींचं घराणं कसं आहे, तर त्यांचं जे हे घराणं आहे ते गार्ग्य गोत्र त्यांचं आहे आणि देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण नारायण स्वामी आहेत. अत्यंत कर्मठ असं, कर्मठ याचा अर्थ आपण लक्षात घेऊया की कर्मकांडावरती अतिशय श्रद्धा असलेलं असं हे कुटुंब आहे आणि निष्ठेनं कर्माचं पालन करणं. शिवाय घरामध्ये अग्निहोत्र आहे. अग्निहोत्र म्हणजे ते टी व्ही सिरियलला दाखवतात, सगळे येतात, पुरुष एकत्र येत आहेत, धोतर सदऱ्यावरती काहीतरी आहुत्या, त्याला अग्निहोत्र असं म्हणत नाहीत. आणि ते असे काहीतरी अग्निमिळे पुरोहितम, मला काही टणडणंग वगैरे काहीतरी म्युझिक लावलं आहे, असलं ते अग्निहोत्र नसतं. किंवा अग्निकुंडामध्ये आहुत्या 2 घातल्या म्हणजे अग्निहोत्र असा त्याचा अर्थ नसून, ही कन्सेप्टच कदाचित आता एक 50-100 वर्षानंतर कळणार नाही. अग्निहोत्र एक व्रत आहे. आत्तापर्यंत सांगलीला इथे एक अतिशय श्रद्धा, त्यांचं नाव सुद्धा आदरानं घ्यावं असं आपण सगळ्यांनी स्मरण करूया त्यांचं. आत्ता नुकताच त्यांनी देह ठेवला. नातू गुरुजी नावाचे अतिशय अधिकारी असे वैदिक ब्राह्मण आत्ता अगदी, म्हणजे किती सांगू का तुम्हाला, मोजून जानेवारीमध्ये त्यांनी देह ठेवला, फेब्रुवारी मार्च आणि आत्ता आपण एप्रिलमध्ये आहोत. 2-3 महिन्यापूर्वी त्यांनी देह ठेवलेला आहे. ते नातू गुरुजी वयाच्या 90 नंतर सुद्धा तिथे अग्निहोत्र चालवत होते. अग्निहोत्र हे फार व्रत आहे. ते एक स्मार्ताग्नी असतो आणि एक श्रौताग्नी असतो.
ते बरंच डिटेलिंग आहे, ते आत्ता इथे सांगत बसायला नको. त्याच्याशी आता आपल्याला या चरित्राख्यानाशी तसा काही घेणं देण्याचा विषय नाही. पण अग्निहोत्र हे एक मोठी उपासना आहे. ती पती पत्नीनी बॉन्डिंग दोघांनी मिळून ती घेतल्यानंतर जर पत्नी आधी जर निवर्तली तर त्या पतीला अग्निहोत्र पुढे करता येत नाही. म्हणजे अग्निहोत्र ही एक उपासना यांनी होती. इतकाच मुद्दा मला सांगायचा आहे की अतिशय कर्मकांड पाळणारं हे घर होतं. अनिता पिसाळ देत आहेत की माझे माहेर कोडोळी सातारा आहे, कधीतरी भेट देईन धावडशीला. अगदी अवश्य जा. म्हणून तर मी ही माहिती आपल्याला जाता जाता सांगितली की धावडशीला ब्रह्मेंद्र स्वामीचा उपयोग झाला, कोणी नक्की जा. तर कर्मकांडी आहेत हे जोशी घराणं आणि त्यात अग्निहोत्राची उपासना घरात आहे. आता हे जे जोशी घराणं आहे जे विसापूरला राहत आहेत यांचं जे कुलदैवत आहे ना, ते कुलदैवत आहे, कुलदेवी आहे शाकंबरी देवी. कर्नाटकामध्ये बदामी म्हणून जे गाव आहे आपल्या सगळ्यांना माहीत असेल, त्या बदामीला शाकंबरी मातेचं खूप अद्भुत असं मंदिर आहे. खूप छान मंदिर आहे. तिथे गेल्यानंतर रमणीयता आहे, मंगलता आहे. अतिशय खूपच छान असं ते क्षेत्र आहे बदामी. आमच्या वाडीतली बरीचशी मंडळी किंवा या पंचक्रोशीतली बरीच मंडळी जाता येता केव्हा तरी उद्योगधंद्याच्या व्यवसायाच्या निमित्ताने इकडे इकडे जाताना बदामीला मुद्दाहून जातात दर्शनाला. काही जणांची कुलदेवी पण आहे. तशी या जोशी घराण्याची कुलदेवी ही शाकंबरी माता आहे. आणि दैवत जे आहे ते दत्तात्रय दैवत आहे. औदुंबरला ज्या दत्त पादुका आहेत, विमल पादुका, त्या विमल पादुकांची पूजा, उपासना, पूजा अर्चा म्हणजे त्याचं ते मानायचं, उपासना करायची, ते या जोशी घराण्याकडे आहे. म्हणजे शाकंबरी देवी कुलदेवी आणि दत्तात्रय हे एक दैवत. आणि या नारायण स्वामींच्या या नारायण शास्त्री हे या पद्धतीने उपासना करणारं हे कुटुंब आहे. या ठिकाणीच नारायण शास्त्रींचा जन्म झालेला आहे. ते त्यांचं जन्मगाव आहे. आता नारायण स्वामींचा जन्म नेमका केव्हा झाला याविषयी तितकंसं चरित्राख्यानात म्हणजे जेरे शास्त्रींनी असेल किंवा अन्य चरित्रलेखकांनी, कारण त्यावेळेला काळाची तितकी गणना लिखित स्वरूपात ऐतिहासिकदृष्ट्या नाही आहे, पण असं वर्णन करतात की शके 1650च्या दरम्यान. आता शकामध्ये 78 वर्ष मिसळली की इसवी सन येतं असं वर्णन करतात. त्याप्रमाणे जर विचार केला तर 1727 1728च्या दरम्यान किंवा 1730 इन बिटवीन 1727 किंवा 1730 या दरम्यान, इसवी सन 1727 ते 1730च्या दरम्यान साधारण नारायण शास्त्रींचा जन्म झाला असं गृहीत धरूया. आता हे नारायण स्वामी जन्माला आले. यांचा जन्म होण्यापूर्वी यांना 3 भाऊ आहेत. नावं सुद्धा किती छान आहेत बघा. एकाचं नाव दत्तात्रय, एकाचं नाव श्रीपाद आणि एकाचं नाव नरहरी. तिन्ही दत्तात्रयांची नावं आहेत. एकाचं नाव दत्तात्रय, एकाचं नाव श्रीपाद आणि एकाचं नाव नरहरी. हे 3 ज्येष्ठ बंधू आहेत. आणि हे 3 मोठे त्यांचे बंधू आहेत. आणि नारायण स्वामी जे आहेत ते या आपल्या 3 भावंडांच्या नंतर यांचा जन्म झालेला आहे. यांचं नाव जोशी आहे, आडनाव जोशी आहे. नाव यांचं नारायण ठेवलं आहे. मुलाची नावं सुद्धा कशी ठेवावी हे फार महत्त्वाचं असतं. एकाचं नाव दत्तात्रय, एकाचं नाव श्रीपाद, एकाचं नाव नरहरी आणि एकाचं नाव नारायण. म्हणजे पहा, आता आपण ते टीव्हीला बातम्या पाहत असू, मी कोणाची चेष्टा नाही करणार, हा ज्याचा त्याचा वैचारिक जेवढा काही बुद्ध्यांक आहे त्यानुसार माणसं, आपली भारतातली लोकं अतिशय भावनिक असतात. ती काहीही करू शकतात. जगात जे घडणार नाही ते भारतातली लोक करू शकतात. थोडं विनोदानं बोलतो, आपण पाहिलं असेल परवा तर कोणीतरी आपल्या पोराचं मुलाचं नावच कोरोना. आता एके ठिकाणी जुळं पोर कानपूरकडे का कुठेतरी झालं, एक मुलगा एक मुलगी, तर एका पोराचं नाव कोविड ठेवलंय आणि मुलीचं नाव कोरोना ठेवलंय. का तर म्हणे या दरम्यान हे पोर जन्माला आठवण राहावी. आता पुढे जाऊन ही पोरं मोठी झाल्यानंतर कोरोनाने काय हाहाकार केला, तशी ही पोरं त्या पद्धतीची होतील की काय माहीत नाही, व्हायरससारखी. म्हणजे आपण आपल्या पोरांची नावं काय ठेवतोय आणि काय ठेवावी हे सुद्धा अक्कल जर नसेल तर आता काय काय बोलायचं. कोविड आणि कोरोना ही काही मुलांची नावं असू शकत नाहीत, पण भारतात ठेवली जाऊ शकतात. भारतात काहीही शक्य आहे, कारण भारतातली लोक जगावेगळी आहेत, ती काहीही करू शकतात. सांगायचा उद्देश असा की देवदेवतांची नावं या पद्धतीने ठेवली जायची, मुलांची नावं,
की आपण अजामिळाची गोष्ट ऐकली मागे, की कुठल्या ना कुठल्या मिसे, कुठल्या ना कुठल्या निमित्ताने देवतांचं नाव मुखातनं घेतलं जावं म्हणून मुलांची नावं सुद्धा योग्य अशी ठेवावी. काही काही वेळेला आजकाल आईचं आणि वडिलांचं नाव काय असतं, इकडचं पहिलं अक्षर तिकडचं पहिलं अक्षर दोन्ही मिळून काहीतरी एखादं विशिष्ट नाव तयार करायचं, ज्या नावाला काहीही अर्थ नसतो, काहीच अर्थ नसतो. जाऊ दे, आत्ता त्यात पडायला नको. त्यामुळे नावं ठेवायची असतील तर ती लोकांनी नावं ठेवण्यापेक्षा अशी नावं काहीतरी ठेवावीत की ज्या नावामुळे काहीतरी फायदा होईल, आपल्या स्वतःचा ऐहिक आणि पारलौकिक फायदा होईल. तर ह्या 3 भावंडांची नावं पहा, दत्तात्रय, श्रीपाद, नरहरी आणि हे चौथे नारायण. लहानपणापासून वैदिक शिक्षण सुरू झालं, वैदिक अभ्यास पूर्ण झाला, मग पूर्ण झाला, झाल्याच्या नंतर सांगोपांग पूर्ण अभ्यास झाल्याच्या नंतर अध्ययनानंतर विसापुरातच त्यांनी वेदाध्ययन आणि आपल्या घराण्याची जी अग्निहोत्राची जी परंपरा आहे ती पुढे चालवायला सुरुवात केली. आता अग्निहोत्राचं आचरण सुरू केलं. आता इथे काय झालं की वेदपाठ शाळेतलं शिक्षण पूर्ण झालं. जुन्या काळात वर्णन करताना असं केलेलं आहे की वैदिक पाठशाळेतनं विद्याभ्यास करून पोरगा घरी आला 15-16व्या वर्षी 17व्या वर्षी की त्याचं विवाह व्हायचा. म्हणजे ब्रह्मचर्य मुंजीनंतर त्याने गुरुकुलात जायचं. गुरुकुलात वेदशास्त्र उपनिषदाचा अभ्यास करायचा, दशग्रंथांचा अभ्यास करायचा. म्हणून त्याला आपले जे दशग्रंथी ब्राह्मण असं म्हणतो, तर 10 ग्रंथी जे 10 ग्रंथ आहेत त्यांचा अभ्यास, दशग्रंथाचा अभ्यास करायचा, वैदिक विद्या पूर्ण अवगत करायची आणि मग नंतर 16व्या 17व्या वर्षी 18व्या वर्षी गुरुकुलातनं परवानगी मिळाल्यानंतर घरी आल्यानंतर विवाह व्हायचा. आता यांचा पूर्ण वैदिक शिक्षण अभ्यास झाला, शास्त्राचा सांगोपांग अभ्यास झाला. घरी आल्याच्या नंतर यांनी अग्निहोत्राचं उपासना नारायण शास्त्रींनी सुरू केली आणि नारायण शास्त्रींनी अग्निहोत्राची उपासना सुरू केल्याच्या नंतर हे स्वाभाविक होतं की विवाह झाला. मी मगाशीच बोलताना नातूशास्त्रींचं उदाहरण, अगदी आत्ता ज्यांनी देह ठेवला नातूशास्त्री, त्या नातूशास्त्रींचं उदाहरण सांगताना सांगितलं की पत्नी असणं गरजेचं आहे. यांचा विवाह झाला, अग्निहोत्राची उपासना अंगीकार केला आणि विसापूरला राहत आहे. आणि प्रसंग काय ओढवला, प्रसंग काय घडला बघा, की आपण जे बद्ध लक्षण पाहतोय, प्रापंचिक जीवन जगणं, ABCD, लहान जन्माला आलो, लहानाचे मोठे व्हायला लागलो, शिक्षण घेतलं, आता लग्न झालं. आता लग्न झाल्यानंतर घरगृहस्थी, जो काल आणि परवाचा जो विषय चालला आहे की अंतस्त्याग बहित्याग, त्याच्यात बसणारं हे ते थेरॉटिकल झालं. आता हे प्रॅक्टिकल, त्याच्याविषयीची चर्चा. आता बघा काय गंमत घडली. आपत्तीचे प्रसंग जेव्हा जेव्हा आयुष्यात येतात ते कसे सांगून येत नसतात. म्हणून कधीही कुणाची आपत्ती आल्यानंतर एवढंसं सुद्धा मनातल्या मनात सुद्धा हसू नये समोरच्याला. न जाणो दैवगतीने कधी आपल्यावर ती वेळ येईल सांगता येत नाही, वेळ काळ सांगून येत नसते. म्हणून कधीही कुणाच्याही कुठल्याही आपत्तीला, कुठल्याही दुःखाला करता आली तर मदत करूया. पण जर मनातल्या मनात जरी कधी हसलो आणि टीका टिप्पणी केली तर जेव्हा आपल्यावर प्रसंग येतो ना तेव्हा अख्खं ब्रह्मांड आठवतं माणसाला. कळतं की ज्याचं, म्हणून ती मराठी, म्हणून आपत्तीवर आपत्ती येत असतात. बद्ध जीवाच्या वर्णनच अशी आहेत की तो ऐसा दुःखे दुखावला, त्रिविध तापे पोळला, हे जे वर्णन केलंय. पहिला दुःखाचा आघात नारायण शास्त्रींच्यावरती असा आला की छान जीवन चालू आहे, प्रापंचिक जीवनाला सुरुवात झालेली आहे. आता यांच्या आयुष्यात अजून कुठेही दत्त असा विषय आलेला नाही. शाकंभरी देवी आहे, औदुंबरच्या विमल पादुकांचं दैवत पूजा म्हणून आहे, इतकंच. कुलदेवी शाकंभरी, जवळचं क्षेत्र औदुंबर, तिथे दत्त पादुकांची पूजा किंवा तिथे जाऊन महापूजा करणे इत्यादी, एवढाच फक्त विषय. पण गेल्या 3 दिवसापूर्वी जो विषय सांगितला होता, विषय तो त्यांचा झाला नारायण, अजून तसं झालेलं नव्हतं. म्हणजे मेन कोर्स असं उदाहरण दृष्टांत दिला होता. पूर्णांशानं परमेश्वरापाशी चित्त अनुसंधान झालेलं नव्हतं. म्हणजे बद्ध लक्षण आहे की प्रापंचिक जीवन जगतायत. आघात आला. कुठला आघात आला तर ते आघात पहिला असा जो आला, तडाखा आला मोठा, वयाच्या 20 वर्षाच्या आत आलेला पहिला मोठा आघात असा आला की शिक्षण झालं, उपासना सुरू झाली आहे, छान प्रापंचिक जीवन सुरू झालं आहे, अग्निहोत्राची उपासना सुरू झाली आहे आणि अचानक पहिली जी पत्नी आहे ती निवर्तली. काही कारण घडलं आणि पहिली पत्नी म्हणजे यांचं बायको, तिचं निर्वाण झालं. आणि त्या दुःखाचा आघात
खूप झाला मोठा. परिणाम असा झाला की आता काय करायचं, घरात सगळी चर्चा झाली आणि घरातल्या चर्चांते असं ठरलं की पुनर्विवाह करावा आणि हे जे अग्निहोत्राचं व्रत आहे हे चालू ठेवावं आणि पुढे प्रापंचिक जीवन सुरू झालं पाहिजे. असं वर्णन आहे की क्षुधा दुःखम दिने दिने भार्या दुःखम पुनर्भार्या. पुन्हा विवाह करून पुन्हा, ज्याला आजच्या बोलीभाषेत आपण सेटल होणं म्हणतो, पुन्हा स्थिर स्थावरपणा आला पाहिजे आयुष्याला. पुनर्विवाह करा. मग पुनर्विवाह करायची संकल्पना आल्यानंतर आता यांना मुलगी पाहण्यासाठी कोण योग्य अशी वधू आहे म्हणून वधू संशोधन सुरू झालं. आजच्या दिवशी एक महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग गोष्ट मी आपल्याला सांगतो. यांना दुसरी पत्नी जी लाभली ती पत्नी ते कोण होती, कुठल्या घराण्यातली होती, तर ते ऐकण्याजोगंच आहे. यांची जी दुसरी पत्नी आहे ती तारळं नावाचं गाव होतं, तारळे आहे इथे. त्या तारळे नावाच्या गावामध्ये श्रीराम भट जोतभट गुळवणी दीक्षित म्हणून होते. तर ते जे श्रीराम भट गुळवणी होते दीक्षित, त्यांची कन्या ही नारायण शास्त्रींना दिली. पुनर्विवाह झाला. नारायण शास्त्रींचा विवाह या श्रीराम भट गुळवणी दीक्षित यांच्या कन्येशी झाला. आता पहा, गुळवणी यांचा जर वंशावळीचा जर आपण विचार केला तर गुळवणी वंशाचे मूळ पुरुष हे हरिपंत म्हणून आहेत आणि गुळवणी घराचे मूळ पुरुष हरिपंत आहेत. आणि या हरिपंत जे आहेत त्यांच्यापासून श्रीराम भट म्हणजे हरिपंत गुळवणी यांच्यापासून श्रीराम भट हे जे आहेत हे 9वे वंशज आहेत. म्हणजे ज्यांची मुलगी दिली नारायण शास्त्रींना ते जे श्रीराम भट आहेत गुळवणी, हे त्यांचे जे मूळ पुरुष आहेत गुळवणी घराण्याचे हरिपंत गुळवणी, त्यांच्यापासून 9वे वंशज आहेत. आणि अग्निहोत्री होते, घरामध्ये उपासना होती, त्यामुळे दीक्षित ही त्यांना मिळालेली उपाधी आहे. आडनाव त्यांचं गुळवणी आहे. आणि या श्रीराम भट जे आहेत त्यांना एक मुलगा झाला जीवभट, त्याचं नाव जीवभट. आणि या जीवभटाचा जो पुत्र आहे, त्या जीवभटांचे जे पुत्र आहेत ते म्हणजे दत्त संप्रदायातले अध्वर्यू. या आत्ताच्या मागच्या शतकात टिंबेस्वामींच्या कृपेने परिपूर्ण असं सिद्धमंगल असं जीवन जगलेले आणि अनेक हजारो लोकांना कृतकृत्य केलं ज्यांनी, त्या गुळवणी महाराजांचे पणजोबा म्हणजे हे नागेश भटजी आहेत. बघा, म्हणून मी इतकं डिटेलिंगमध्ये एवढ्यासाठी सांगितलं की हरिपंतांपासून 9वे वंशज जे आहेत ते श्रीराम भट आहेत. त्या श्रीराम भटांचे चिरंजीव जीव भट आहेत. त्या जीव भटांचा जो मुलगा जो आहे, पुत्र जो आहे, ते म्हणजे नागेश भटजी. ते नागेश भटजी म्हणजे गुळवणी महाराजांचे पणजोबा आहेत. आणि की त्या तारळे गावातून पुढे ही गुळवणी मंडळी कौलव नावाच्या गावात गेली आणि कौलव गावात स्थलांतरित झाली. आता या नात्याचा जर विचार केला तर नागेश भटजींची जी आत्या आहे, पुन्हा ऐका, नागेश भटजींची जी आत्या आहे ती आत्या म्हणजे नारायण शास्त्रींची दुसरी पत्नी आहे, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे नारायण शास्त्रींचा दुसरा विवाह झाला, तो गुळवणी घराण्यात झाला. मी हे एवढ्यासाठी विस्ताराने सांगितलं की गुळवणी महाराजांचा आणि नारायण स्वामींचा कसा अन्योन्य संबंध आहे घराण्याचा, आणि ते किती जबरदस्त असा कौटुंबिक सुद्धा संबंध आहे हे प्रकर्षानं सांगायचं, म्हणून मी आत्ता तो विषय सांगितला. आता दुसरा विवाह झाल्यानंतर नारायण स्वामींना पारिवारिक जीवन सुरू झालं, प्रापंचिक जीवन सुरू झालं. एक मुलगा झाला. त्या मुलाचं नाव विश्वंभर असं ठेवलं, विश्वंभर भट असं ठेवलंय त्याचं नाव. आणि 2 मुली झाल्या. एक मुलगा झाला आणि 2 मुली झाल्या. प्रापंचिक जीवन सुरू झालं. हे गुळवण्यांची जी कन्या आहे श्रीराम भट गुळवण्यांची मुलगी, ही दिली आहे नारायण शास्त्रींना. विसापूरला यांचं प्रापंचिक जीवन सुरू झालं. हरिभट विश्वंभर भट म्हणून मुलगा आहे, 2 मुली आहेत आणि छान पद्धतीने यांचं आचरण चालू आहे. आणि एक दिवशी चमत्कार असा झाला की वेद शास्त्र उपनिषद पुराण
अग्निहोत्र याचा सगळ्याचा पूर्णपणे अभ्यास असलेले आमचे हे नारायण शास्त्री जोशी, म्हणजे नारायण शास्त्री म्हणजेच आपले महान गुरुभक्त नारायण स्वामी महाराज, पूर्वाश्रमीचे नारायण शास्त्री, त्यांना एक पत्र आलंय. कुठलं पत्र? मी आपल्या जे रोज ऐकतायत इथे आत्ता जे मला दिसत आहेत लाईव्ह मंडळी, त्यातली अनेक जण रोज, अगदी रोज ठरवून रोजच्या लाईव्हमध्ये, फेसबुक लाईव्हमध्ये सहभागी होणारी बरीच जण आहेत. मी ओळखतोय, समोर मला दिसत आहेत त्यांची नावं. त्यांना निश्चित आठवेल की मी पूर्वी एक मुद्दा असा मांडला होता की एक ट्विस्टिंग पॉईंट असा येतो आयुष्यात, एक बदलाची गोष्ट अशी घडते आयुष्यात, एक टर्निंग पॉईंट असा येतो आणि मग काय घडतं की सिद्ध पुरुषाची भेट होते किंवा एखाद्या संत सत्पुरुषाची भेट होते आणि ट्विस्टिंग पॉईंट होतं, टर्निंग पॉईंट होतं आणि बहिर्मुख असलेलं मन अंतर्मुख होतं आणि उलट्या दिशेने चालू असलेला म्हणजे सुलट होतं आणि मग आपण योग्य अशा मार्गाला लागतो. असा एक मुद्दा 7-8 दिवसा अजामिळ, गणिका ही जी चर्चा पाहिली होता, तर अगदी तसंच घडलं. बद्ध अवस्थेतलं जीवन, बद्ध म्हणजे प्रापंचिक जीवन, बद्ध म्हणजे बांधलेलं अशा अर्थात नसून प्रापंचिक, तुमचं आमच्यासारखं जसं आत्ता जीवन आपलं चाललंय तसं, खाणं पिणं उठणं बसणं व्यवहार अशा पद्धतीचा विषय एकंदरीत. आणि ते सगळं आपलं नित्यकर्म चालू आहे, कर्मकांड चालू आहे, अग्निहोत्र चालू आहे, बाकी सगळं चालू आहे. आता छान ज्याला स्थिर स्थावर म्हणतात प्रापंचिक जीवनातलं, जे काही सो कॉल्ड आपण ज्याला स्थिर स्थावरत्व म्हणतो, लग्न झालं, गुळवणींच्या घरातली मुलगी मिळाली, एक मुलगा झालाय, मग 2 मुली झाल्यात, सगळं छान चाललंय. आता ट्विस्टिंग पॉईंट, अजूनही दत्त किंवा दत्तकृपा ह्या विषयाशी कुठेही संबंध अजून आलेला नाहीये. पण मग दत्तकृपेला पात्र कसे ठरले आणि ते भक्तोत्तम कसे झाले, म्हणजे काय आश्चर्यकारक चरित्र आहे पहा. हे सिद्ध पुरुष असतात, यांची चरित्र ऐकण्यासारखी असतात. का ऐकायची? तर यांच्या चरित्रातनं आपल्याला प्रेरणा मिळते. यांच्या चरित्राख्यानं ऐकून, संत सत्पुरुषांच्या जीवनाच्या चरित्रांना श्रवण केल्यानंतर आणि आपल्याला त्यांच्या इतका नाही पण त्यांच्या सम थोडा जरी, समजा त्यांचा प्रयत्न 1 रुपया एवढा असेल तर आपल्याला किमान रुपयातले 5 पैसे जरी प्रयत्न प्रामाणिक करता आले, रुपयातले 5 पैसे तरी या जन्मात आपण कुठं अजिबातच नाही त्यापेक्षा कुठेतरी 2 पायऱ्या तरी परमेश्वराकडे जाण्यासाठीच्या निश्चितपणानं वर चढू. म्हणून प्रॅक्टिकली आपल्याला प्रोत्साहित करणारी जी चरित्र असतात ती संत महात्म्यांची असतात. काय दिव्य चरित्राख्यान घडलं. 7ला 5 कमी आहेत, मी लवकरात लवकर आपल्याला सांगतो की चमत्कार असा घडला की टर्निंग पॉईंट याच्यावर आपण चर्चा करत होतो की एक पत्र आलं पुण्यातून, पुण्यपत्तन नगरी म्हणजे पुण्यातनं एक पत्र आलं. पेशव्यांच्या दरबारामध्ये शास्त्र चर्चा होती. कशाची चर्चा? शास्त्राची चर्चा. आपल्याकडे जी षटशास्त्र सांगितलेली, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा इत्यादी, तर शास्त्रांवरती शास्त्रांची सुद्धा पाठशाळा क्वचित काही ठिकाणी, आमच्या नांदेडला माझे आत्ता मित्र इथे ऑनलाईन आत्ता आहेत की नाही मला दिसत नाहीत, पण शंतनू डॉक्टर, आता त्यांनी डॉक्टरेट मिळवले, डॉक्टर शंतनू कस्तुरे, त्याचे आजोबा महामहोपाध्याय कस्तुरे शास्त्री, त्यांनी शास्त्राची पाठशाळा, जी सहसा आपल्याला वेदपाठशाळा सगळीकडे दिसतात पण शास्त्र शिकवणारी शास्त्र पाठशाळा खूप कमी ठिकाणी आहेत. चतुर्वेदधाम म्हणून त्यांचं जामच्या पुढे आहे, तिथे तर वेदपाठशाळा आहेत, पण आमच्या कस्तुरे शास्त्रींनी शास्त्र पाठशाळा नांदेडला काढली होती. म्हणजे शास्त्राची पाठशाळा असणं फार गरजेचं असतं. षटशास्त्रांचा अभ्यास करणं त्याहून फार महत्त्वाची गोष्ट. आता जे शास्त्री असतात ते शास्त्रचर्चेला वेदशास्त्रोत्तेजक सभा पुण्यामध्ये आहे. तर याचा अर्थ काय की शास्त्राची चर्चा असते, मग शास्त्रावरती चर्चा होते. ज्यांचा कोणी नैयायिक आहेत, कोणी मीमांसक आहेत. आता हे जे शब्द आहेत ते आपण कधी ज्यांनी हे वाचलेत, ऐकलंय त्यांना पटकन आकलन होईल, पण जे नवीन पिढीतले आहेत, आमचे काही मित्र इथे काही आहेत, त्यांना इतकं पटकन नैयायिक म्हणलं की कळणार नाही, मीमांसक म्हणलं की कळणार नाही, म्हणून त्याच्या खोलात आत्ता शिरत नाही. पण न्यायशास्त्राचा अभ्यास केलेले, शास्त्र म्हणतोय म्हणून न्यायशास्त्र, मीमांसाशास्त्र, तर त्याच्यावरती चर्चा करणारे जे अधिकारी असे अभ्यासक मंडळी, स्कॉलर ज्याला आपण म्हणतो, ते एकत्र तिथे जमतात. त्याच्यात एक मुद्दा काढला जातो, मग सांगोपांग त्याच्यावर चर्चा होते. त्याला शास्त्रचर्चा, शास्त्रवाद म्हणूया, वादे वादे जायते तत्वबोधा असं म्हणूया. तर पुण्यासारख्या, पुणा म्हणजे विद्वान लोकांचं माहेरघर, विद्येचं माहेरघर,
आणि विद्वत रत्न तिथे पुण्यात असणारी, आणि पेशव्यांच्या त्या पुण्यातून दरबारामध्ये शास्त्रचर्चेसाठी खास जे जे कोणी शास्त्राचे अभ्यासक आहेत त्यांना बोलवण्यात आलं. त्यामध्ये नारायण शास्त्री जोशी विसापूरचे, म्हणजे आपले उत्सव मूर्ती आजचे जे ज्यांच्याविषयी आपण ही चर्चा करतोय, त्या नारायण स्वामींना म्हणजे नारायण शास्त्रींना खास पत्र आलं की तुम्ही यामध्ये सहभाग घेण्यासाठी या. नारायण शास्त्री त्या चर्चेत सहभाग घेण्यासाठी म्हणून पुण्यात. मग शास्त्र चर्चेप्रमाणे 2 माणसांच्या चर्चा, मग त्यातनं त्यांची चर्चा, अशा पद्धतीची स्पर्धा होती. चर्चेची एक पद्धत होती. आता 2 तगडे शास्त्री समोरासमोर उभे राहिले, एक नारायण शास्त्री आणि त्यांच्या समोर आणखीन एक जण, आणि दोघांच्यात शास्त्रचर्चा सुरू झाली. आणि अगदी खूप गहन, म्हणजे एक मुद्दा ह्यांनी मांडावा, पूर्वपक्ष ह्यांनी मांडावा, ह्यांनी उत्तरपक्ष मांडावा, मग ह्यांनी पूर्वपक्ष मांडावा, तो ह्यांनी उत्तरपक्ष खोडून काढावा. जनता विभ्रमित व्हायला लागली, अरे यांचं किती ज्ञान आगाध आहे. लोक म्हणतात वा वा, हेही तोडीस तोड आहेत. मग यांचं आर्ग्युमेंट ऐकल्यानंतर लोकांना वाटावं आजच्या भाषेत थोडंसं बोलतोय म्हणजे आपल्याला लक्षात येईल म्हणून. यांनी एखादा प्रतिपाद्य, आता प्रतिपाद्य म्हणजे मराठीत झालं खूप, यांचं एखादं आर्ग्युमेंट ऐकलं की लोकांत जे शास्त्र दरबारात चर्चेला बसलेलं असायचे त्यांना वाटायचं वा वा, यांचा पण अभ्यास थोर आहे, मग लोक यांच्याकडे पाहायचे, मग यांच्याकडे पाहायचे, असं ती शास्त्रचर्चा रंगत गेली 2-3 दिवस. आता आजची सभा अजूनही निर्णय झाला नाही की यांच्यात श्रेष्ठतम शास्त्री कोण आहेत. अजून उद्या ही शास्त्रचर्चा रंगेल. मग उद्या परवा 3 दिवस ती चर्चा रंगत गेली. आणि 3 दिवसानंतर चमत्कार श्रोते हो असा घडला की टर्निंग पॉईंट म्हणतात तो. या शास्त्रचर्चेत एका वळणाला आल्यानंतर नारायण स्वामी निरुत्तर झाले. त्यांना उत्तर देता आलं नाही. नारायण स्वामींना अजिबात उत्तर देता आलं नाही, ते निरुत्तर झाले. आणि निरुत्तर झाल्यानंतर त्या एवढ्या विद्वत सभेमध्ये, एवढ्या मोठ्या सभेमध्ये त्यांचा पराभव झाला. पराभव झाला. असं एक सुभाषित आहे, त्याचा मतितार्थ फक्त सांगतो. जे मानी लोक असतात, मानी, ज्यांना काही आपला मानच नसतो, काही स्वाभिमान नसतो, त्यांच्याबद्दलची चर्चा नाही, पण जे मानी लोक असतात, स्वाभिमानी लोक असतात, त्यांचा अपमान हा त्यांना मृत्यूसम असतो. हे लक्षात घ्या. जे लाळ घोटत कुठेही जातात, काही लोक इतकी लाळ घोटी असतात की ती पक्षाच्यासाठी, आपल्या नाकर्त्या राजकारण्यांच्यासाठी, ह्यांनी आमचं असं केलं आहे, त्यांनी आमचं असं केलं आहे, आम्ही त्यांचे असे आहोत, हो ह्यांच्यासारखं नेतृत्वच नाही, वा वा वा, ते म्हणजे किती थोर आहेत. किती लाळ घोटेपणा करायचा, किती लाळ घोटेपणा करायचा त्या फेसबुकवर, व्हॉट्सॲपवर. हे म्हणजे किती थोर आहेत, ते म्हणजे किती थोर आहेत, किती गोडवे गायचे त्यांचे. इतका लाळ घोटेपणा करायचा, इतकी नीच प्रवृत्ती. कारण त्यांना मान नावाचा, स्वतःचा मत नावाचा विषय नसतो, काहीतरी प्राप्त करून घ्यायचं असतं पुढे आपल्याला. म्हणून ते कितीही स्तराला जाऊन निर्लज्ज लोकांची स्तुती करीत असतात काही लोक. त्यांना मान नसतो. पण जी मानी लोक असतात त्यांना आपला झालेला अपमान हा मृत्यूसम असतो. नारायण स्वामींना एका विशिष्ट टप्प्यापर्यंत गेल्यानंतर त्या शास्त्रचर्चेत पराभव सहन करावा लागला. होते, पंडित होते, विद्वान होते, आणि अशा त्या परिस्थितीमध्ये त्यांना जेव्हा अपमान सहन करायला लागला, श्रोते हो, ते हरले. त्या पराजय झाला त्यांचा, पराभूत झाले. आणि पराभूत झाल्यानंतर नैराश्य अशा स्थितीमध्ये पुन्हा विसापूरला आले. त्यांना ती तळमळ, तडफड सहन होईना. मी हरलो कसा? इतकं ज्ञान मी गुरूंच्याकडनं अर्जित केलेलं असताना मी शेवटच्या टप्प्यापर्यंत आलो, आणि आता ज्याला अगदी म्हणतात की आता मी ती सभा जिंकणारच होतो, शास्त्रचर्चा, आणि शेवटच्या टप्प्याला आल्यानंतर मी एक विधान माझ्याकडनं चुकलं किंवा मला त्याचं उत्तरच देता आलं नाही, मला त्याचं प्रमाण सापडलं नाही, मी चुकलो, मी आणि ते शल्य इतकं मनात दडलं की टर्निंग पॉईंट म्हणतात त्याला. की आपल्या मंडळींना त्यांनी सांगितलं, ज्या गुळवणी माहेर भाषण आहेत, आणि आता त्यांना एक मुलगा आहे, 2 मुली आहेत, मगाशी सांगून झालं. त्यांनी सांगितलं की मी हरलो म्हणजे माझ्या ज्ञानात कमीपणा आहेत. खरे ज्ञानी पंडितांची लक्षणं बघा काय असतात. ती घरात बसून त्यांनी नुसत्या टीका किंवा निंदा नाही केल्या, माझ्यात काहीतरी न्यून राहिलं की मी तिथे उत्तर देऊ शकलो नाही. याचा अर्थ असा की मला आणखीन अभ्यास केला पाहिजे, आपलं नॉलेज, आपलं ज्ञान आणखीन अपडेटेड असलं पाहिजे, आणखीन सुधारित असलं पाहिजे, आणखीन आपण त्याविषयी अभ्यास केला गेला पाहिजे. लोकांवर दोष देऊन उपयोग नाही. मग हे ज्ञान मला आणखीन कुठे मिळेल? त्यांनी पक्का मनाचा निर्धार केला, श्रोते हो, हे ज्ञान घ्यायला, अधिकचं जे ज्ञान आहे, मला जितकं कळलंय त्यापेक्षा आणखीन खोल ज्ञान घ्यायला
सखोल ज्ञान घ्यायला मी वाराणसीला जाईन. टर्निंग पॉईंट पहा, विद्येसाठी वाराणसीला जाईन. श्री क्षेत्र काशी, तिथे मी जाईन. काशी हे सगळ्या विद्वान मुकुट विद्वत्ता प्रचूर लोकांचं केंद्र हो. आणि प्रत्येक षटशास्त्राचा, पूर्ण शास्त्राचं प्रत्येक कोळून ही क्षण असा येता कामा नयेत ना पुढच्या आयुष्यात की मला पराभवामुळे मान खाली घालावी लागली. तर मी पुढचं ज्ञान घ्यायला, आधुनिक पुढचं ज्ञान घ्यायला मी वाराणसीला जाईन, विद्वत लोकांच्या माहेराला जाईन. निर्णय पक्का केला. बघा जिव्हारी लागलं कसं, ते शल्य होतं, ते दुःख, तो पराभव जिव्हारी लागला नारायण शास्त्रींच्या. आणि यांनी केलं काय, आपल्या बायका मुलांची यथायोग्य अशी व्यवस्था लावली. त्यांना सांगितलं, हे पहा मी आता माझं ज्ञान घ्यायला चाललो आहे, त्यामुळे मी तुमची काळजी घेऊ शकणार नाही. ही तुमची आर्थिक व्यवस्था केली आहे, हे अशा पद्धतीने केलं आहे, तुम्ही व्यवस्थित कुटुंब राखा. आपल्या मंडळींना आज्ञा केली, पोरांचं नीट संगोपन करा. मी पूर्णतः त्यातला तरबेज होऊन, त्यातलं पांडित्य मिळवूनच आता मी येईन काशीतून, म्हणून शब्द दिला आणि त्यांची व्यवस्था लावली. आणि आपल्याला पाहिजे तेवढ्या गोष्टी फक्त संग्रहापुरत्या, काही 2 धोत्र असतील, काही वस्तू असतील बरोबरच्या, त्या घेतल्या जुन्या काळातल्या पद्धतीप्रमाणे. तुम्हाला सांगितलं की 1650 शके 1650च्या दरम्यानचा जन्म आहे अंदाजे, त्याचे काही गणना नाही. म्हणजे इसवी सनात विचार केला तर मी सांगितलं होतं 1700, म्हणजे आज आहे 2020, 1727, 1827, 1927 आणि आता हे आज जवळजवळ 300 वर्ष आता या गोष्टीला पूर्ण होतील. तसा इसवी सनात विचार केला तर सांगायचा मुद्दा असा श्रोते हो, की काशीला यांनी प्रस्थान केलं, आपल्या मंडळींची आणि मुलाबाळांची व्यवस्था केली. आता काशीला आले. काशीला आल्यानंतर काय केलं हो, काशीला आल्यानंतर एक चमत्कार असा झाला की त्यांना एक सिद्ध पुरुष भेटले. ऐसा दुःखे दुखावला, जो त्रिविध तापे पोळला. आणि मग पुढे काय वर्णन केलं, जे 4-5 दिवसापूर्वी सांगितलं होतं, निरूपणे प्रस्तावला अंतर्यामी श्रीराम. निरूपणे प्रस्तावला, ते जे होतं अंतर्मुखता, ती काशीला गेल्यानंतर आली. रोज काशी विश्वनाथाचं दर्शन, रोज भगवती गंगेमध्ये गुरु लाभले. ते संत सत्पुरुष होते, त्यांना षटशास्त्राचं पूर्ण ज्ञान होतं आणि त्यांच्या सहवासात राहायचे, दिवस रात्र फक्त अध्ययन करायचे. वेडेपिसे झाले होते. मी हरलो, माझा पर्याय घेतलंच पाहिजे. जो विद्यार्थी जो असतो तो क्षणसुद्धा आपला वाया घालवत नाही विद्येतला, त्याला विद्यार्थी असं म्हणतात. ते अचानक पेपर आल्यानंतर 21 अपेक्षित काढून वाचतो आणि उत्तरं देतो, तो विद्यार्थी नसतो. तो तेवढ्या पुरतच फक्त अभ्यास करतो. ज्याला विद्याच मला मिळवायची आहे, किती तळमळ असेल बघा. जे खरे स्कॉलर असतात, जे खरे तळमळीने अभ्यास करणारे असतात, ते हे असे असतात. अगदी हे नारायण स्वामींचं 300 वर्षाचं राहू दे, आमचे पुण्यात फडके शास्त्री होते, लेले गुरुजी, ते सांगायचे की ते वैदिक अभ्यास घ्यायला, जेव्हा शिक्षण घ्यायला वाराणसीत गेले होते, तेव्हा ते लहान होते, म्हणजे 8-10 वर्षाचे असताना जेव्हा ते गेले होते त्यावेळेला, तर ते धोतर नेसायचा पण वेळ नाही, लंगोटी लावायची आणि ढाबळी फक्त उंडाळ्याची बसायचं. का म्हणून विचाराल तर त्याचं उत्तर त्यांनी फार ग्रेट असं दिलंय, महत्वाचं दिलंय, की धोतर नेसण्याची 10 मिनिटं सुद्धा विद्याभ्यासाची जास्ती खर्ची पडायला नको. काय उच्चतम विचार असतील या लोकांचे, म्हणून त्यांची नावं अजरामर होतात हो. धोतर नेसायची 10, 12, 15 मिनिटं सुद्धा खर्ची पडायला नकोत. अंघोळ केली, कौपीनं लावलं, ढाबळी फक्त उंडाळायची आणि बसायचं अभ्यास करायला, संथा घालायला बसायचं. किती तळमळ असेल विद्या शिकण्याबद्दलची. तसं नारायण स्वामी दिवस रात्र फक्त झटतायत, अभ्यास करतायत, परिपाठ करतायत, गुरुजी शिकवतायत, त्या गोष्टी आकलन करतायत. त्यांचे जे ते अधिकारी असलेले सत्पुरुष होते काशीत राहणारे, त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली होती की हा वेडा पिसा झालाय, हा अक्षरशः वेडा झालाय. हा आलेला शास्त्री जो आहे, हा हे ज्ञान घेण्यासाठी आतुर आहे, तळमळतोय, याला खूप तळमळ आहे. हा याला जे जे सांगू ते हा ग्रास्पिंग म्हणतात तसं, म्हणजे आकलन करून घेतोय आपल्याकडे. त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की इतर कुणाला तरी हरवायचंय, या भूमिकेतनं हा हे ज्ञान घेतोय, हे लक्षात आलं. आता एक 2 वर्षाचा काळ काशीमधला वास्तव्याचा झालेला आहे. आणि एक दिवशी ते जे गुरु आहेत, ज्यांचा सहवास नारायण शास्त्रींना लाभला, ते यांना टर्निंग पॉईंट काय असू शकतो, म्हणजे बद्ध अवस्थेतून
मुमुक्षु अवस्था कशी सुरू होते. मुमुक्षु अवस्थेतलं तीव्र, मग तीव्रतर आणि मग तीव्रतम अशी स्थिती असते. श्रोते हो, टर्निंग पॉईंट काय असू शकतो पहा. त्या गुरुजींनी सांगितलं, म्हणाले शास्त्री बुवा, काशीतला मुक्काम आता पुरे, आमच्याकडे जेवढं काही ज्ञान होतं तेवढं आम्ही तुम्हाला आता दिलेलं आहे. आता म्हणाले तुम्ही तुमच्या मूळ प्रांताकडे वळा, तुमच्या महाराष्ट्र प्रांतात तुम्ही जा, सांगलीकडे तुम्ही पुन्हा जा, तुमच्या गावी जा, विसापूरला म्हणाले तुम्ही आता इथे राहू नका, तुमचं इथे आता काम नाही, तुमचं शिक्षण झालं म्हणाले पूर्ण, जा तुम्ही आता. शिक्षण पूर्ण झालं हे गुरूंच्याकडनं आल्यानंतर फार महत्त्वाची गोष्ट होती. हात जोडले आणि आपल्या सद्गुरुनाथांना विचारलं, महाराज गेले 2 वर्ष आपण माझा प्रतिपाळ केलात, 2 वर्ष आपण मला खाऊ पिऊ घातलं, आपल्या बरोबरीनं इथं वागवलं, अतिशय प्रेमानं. मी प्रापंचिक आहे असं जरी असलो तरी मला कुठलीही अडीअडचण आपण निर्माण केली नाहीत, उलट अतिशय म्हणजे काही हातचं राखून धरलं नाहीत, सढळ हाताने तुमच्याकडे आहे ते सगळं मला देऊ केलं, मी तुमचा आजन्म ऋणी राहीन. तरी पण आपल्या भारतातल्या गुरुशिष्य परंपरेच्या नात्यानुसार जर विचार केला तर गुरुदक्षिणा मी तुम्हाला देऊ इच्छितो, जे काही माझ्याकडे उपलब्ध आहे तर ते मी तुम्हाला देऊ इच्छितो. आपण ती मी काय द्यायची ते मला कळत नाही आहे, तुम्ही सांगा मला की इतकं इतकं तुला दक्षिणा द्यायला लागेल किंवा काय, मी काय तुमच्या चरणी अर्पण करावं हे तुम्ही सुचवा, तेवढं मी तुम्हाला देईन, नक्की देईन. आता ऐका, एवढं मला सांगायचं आहे आणि नंतर आजचा भाग थांबवायचा आहे. उद्या आपल्याला त्यांचं दिव्य चरित्राख्यान ऐकायचं आहे. आज ही प्रस्तावना बद्ध आणि मुमुक्षु जीवापर्यंतची सांगायची आहे. उद्या मला आपल्याला साधक आणि सिद्ध अवस्थेत गेलेले नारायण स्वामी सांगायचे. त्यामुळे उद्या संध्याकाळी 6 वाजता, बरोबर 6 वाजता, 6 ते 7 या दरम्यान आपल्याला साधक ते सिद्ध अवस्थेत गेलेले नारायण स्वामी आणि त्यांचा वेळ साजरा करायचा आहे. उद्या त्यांची पुण्यतिथी आपल्याला साजरी करायची. काय आयुष्यात घटना घडतात, का आपण ऐकायच्या, का आम्ही सांगायच्या, का आपल्यासारख्यांनी ऐकायच्या, आपण सगळ्यांनी मिळून त्याचं श्रवण करायचं. मला हे सांगताना सुद्धा अत्यंत म्हणजे खरंच भरून येत आहे की आपल्या भारताची संस्कृती किती थोर आहे, किती उदात्त आहे, किती ब्रॉड माइंडेड होत आपण. का आपण असे संकुचितपणाने वागतोय, का आपण अशा असूया वृत्तीने सध्या वागतोय, का आपण एकमेकांवर हेवेदावे केल्यासारखे वागतोय. हे खऱ्या मॅच्युरिटीचं, हे खऱ्या परिपक्वतेचं लक्षण नव्हे. जसं आत्ता आपण म्हणजे खरंच आधुनिक ज्ञान घेता घेता आपण सोफॅस्टिकेटेड खूप लाईफ जगतोय, पण आपण खरंच सुसंस्कारित जीवन जगतोय का? आपण सुशिक्षित खूप झालोय, आपण उच्च शिक्षित खूप झालोय, पण सुसंस्कारित आपण जीवन जगतो का? याचा कुठेतरी आता या लॉकडाऊनच्या निमित्ताने विचार करायची नियंत्यानं आपल्यावरती वेळ आणून दिली आहे प्रत्येकावरती, की खरंच आपण माणूस म्हणून घ्यायला लायक आहोत का? एकमेकाप्रती आपण त्या भावनेनं पाहतोय का? हे मी आत्ता का 4 वाक्य ही खर्ची टाकली. आता क्लायमॅक्स पॉईंट आहे का, त्या गुरुजींनी त्यांना सांगितलं की काय विचारलं नारायण शास्त्रींनी की मला तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायची आहे, ती काय द्यायची आहे ही कळत नाहीये, तुम्ही सांगा ती मी देतो. इथपर्यंत विषय सांगितला होता. त्याच्या अनुषंगाने मी ही 4 वाक्य मगाशी खर्ची टाकली. आता ऐकण्यासारखी गोष्ट आहे. ते जे सद्गुरू होते, ते जे सद्गुरुजी होते, त्यांना शब्द दिला की मी तुला गुरुदक्षिणा मागीन, पण उद्या सकाळी स्नान करताना गंगेच्या पात्रात मागीन. पण मी जे मागीन ते तू देशील का? पुन्हा त्या सद्गुरुनाथांनी विचारलं, गुरुदेवांनी विचारलं. नारायण स्वामींनी हात जोडून सांगितलं, महाराज तुम्ही फक्त मला गुरुदक्षिणा मागा, मला आत्ता उपलब्ध नसेल पण मी सगळी कुठून मी महाराष्ट्रात गेल्यानंतर पूर्णांशाने त्याची परिपूर्णता करीन आणि तुमच्या इथपर्यंत पाठवून देईन मठापर्यंत. तुम्ही फक्त सांगा, मी नक्की देईन. त्या सद्गुरुनाथांनी पुन्हा विचारलं की मी जे मागेन ते तुम्ही नक्की द्याल ना? पुन्हा नारायण शास्त्री म्हणताय की आपल्या मनात संदेह का आहे गुरु महाराज? तुम्ही फक्त मागा. तुम्ही मला गेले 2-1.5-2 वर्ष आपण एवढं अमौलिक असं ज्ञान देऊ केलंय की त्याची उतराई खरं तर मी करणार नाही, पण गुरुशिष्य परंपरेप्रमाणे गुरुदक्षिणा द्यावी असा एक नियम आहे, तो मला पूर्ण करायचा आहे. आणि तुम्ही फक्त मागा. तुमच्या मनात माझ्याविषयी संदेहवृत्ती काय आहे की मी देऊ शकणार नाही, तुम्ही वारंवार का विचारताय? तिसऱ्यांदा पुन्हा सद्गुरूंनी विचारलं, नक्की तुम्ही द्याल ना नारायण शास्त्री? द्याल ना? त्यांनी शब्द दिला, महाराज आता मी तुम्हाला अतिशय टोकाचं वाक्य सांगतो, तुम्ही शंका सुद्धा मनात धरू नका, तुम्ही फक्त मागायचं आणि ते मी द्यायचं, बस. शिवाय मी आता जास्ती काही बोलत नाही. ती रात्र सरली श्रोते हो, दुसरा दिवस उजाडलाय.
पहाटेची वेळ आहे आणि सकाळच्या वेळेला हे गुरु शिष्य दोघंही गंगेत स्नानाला गेलेत. काय सुंदर आणि हृद्य प्रसंग आहे पहा. काय आपल्या भारताची परंपरा उदात्त आणि थोर होती पहा. किती आम्ही ब्रॉड माइंड होतो ते पहा. ते गुरु स्नान करतायत, शिष्य असलेले नारायण शास्त्री स्नान करतायत. दोघांनी स्नान केलं आहे, दोघांचं स्नान झालं आहे, दोघांनी उगवत्या सूर्याला अर्घ्य दिलं आहे. आणि आता ते गुरु पुन्हा विचारतायत, शास्त्री बुवा, काल बोलणं झाल्याप्रमाणे तुम्ही निक्षून मला सांगितलं आहे, तुम्ही जे मागाल ते मी तुम्हाला देईन, निश्चित देईन, इतकं टोकाच्या निग्रहानं सांगितलं आहे. आज पुन्हा शेवटचं एकदा गंगेच्या किनाऱ्यावरती विचारतोय. तुमच्याविषयी खात्री आहे, पण अगदी शेवटचं एकदा विचारतोय. माझी मागणी, मी जे मागतोय गुरुदक्षिणा म्हणून, ते मागणं ऐकल्यानंतर तुम्ही हटणार नाही ना? पुन्हा एकदा शेवटचं विचारतोय. का विचारतोय? कारण तुम्ही जर मला नंतर म्हणालात की गुरु महाराज हे मला शक्य नाही होणार, बाकी तुम्ही हे सोडून सगळं मागा, तर मग माझा शब्द खाली पडला असं होईल. म्हणून मी तुम्हाला वारंवार विचारतोय. आता अगदी शेवटचं विचारतोय. गंगेच्या पात्रात उभं होत आपण दोघंही. अगदी खरेपणाने मी जे मागीन ते तुम्ही द्याल ना? डोळ्यातनं अश्रुधारा सुरू झाल्या नारायण शास्त्रींच्या. महाराज, तुम्ही फक्त क्षणाला तुम्ही माझं शरीर जरी मागितलं तरी मी तुम्हाला ते देईन, जीव सुद्धा मागितला तरी तो देईन. आणखीन काय सांगू तुम्हाला? शब्द दिला. त्यामुळे तसं नाही, हातात पाणी घ्या, संकल्प करा. आणि आपल्याकडची जी पद्धत आहे, असं नुसतं हवेत काठी नाही. जसं बँकेत चेक लिहून दिला जातो, तसं आपल्या आर्य सनातन वैदिक संस्कृतीमध्ये पाणी सोडणं याचा अर्थ चेक लिहून देणं आहे. पाणी सोडणं, जलंदीयताम म्हणजे पाणी देणं. पाणी सोडलं की ते पक्केपणाने झालं. हे गंगेचं पवित्र जल हातात घ्या आणि पाणी सोडून सांगा, जे जे गुरु महाराज मागतील ती गुरुदक्षिणा म्हणून मी त्यांना द्यायला तयार आहे, सांगा. त्यांनी पाणी हातात घेतलं, संशय नव्हताच मनात, गुरूंच्या प्रती दृढभाव होता. पाणी हातात घेतलं आणि सांगितलं, माझे सद्गुरुनाथ जे जे मागतील ते ते मी त्यांना द्यायला तयार आहे. पाणी सोडलं गंगेच्या पात्रामध्ये. काय चमत्कार घडला? ऐकावं असं चरित्र आहे. त्या सद्गुरूंनी नारायण शास्त्रींनी सांगितलं, शास्त्री बुवा, तुम्ही माझ्याकडे 2 वर्ष ज्ञानार्जन करायला आलात. तुम्ही पुण्याच्या पुण्यपत्तन नगरात म्हणजे पुण्यामध्ये हरलात, पराजित झालात, तुमचा पराभव झाला. म्हणून तुम्ही त्या द्वेषभावनेनं की मला जिंकायचंय, ईर्ष्या ज्याला म्हणतात, त्या ईर्षेनं तुम्ही पुन्हा स्वगृही गेलात. आपल्या प्रसंगी आपल्या बायका मुलांचा त्याग केलात आणि वाराणसीसारख्या पवित्र क्षेत्रात आलात. आता मी काय सांगतोय ते मागतोय ते नीट ऐका. आजपासून, आत्ता या क्षणापासून, या गंगेच्या पात्रात आपण दोघे उभे होतो, या क्षणापासून तुमच्या कुढीतून शेवटचा प्राण जाई पवेतो कधीही कुणाशीही शास्त्र चर्चा करून वाद घालणार नाही. ही दक्षिणा मला द्या, गुरुदक्षिणा द्या. काय अद्भुत चरित्राख्यान आहे, काय थोर परंपरा आहे आपल्या भारताची. कुठलेही गुरु कुठल्याही शिष्याला मत्सर शिकवत नाहीत, द्वेष भावना शिकवत नाहीत. कधी त्याला असूया त्याच्या चित्तातली जागी करत असतील तर ते गुरु गुरु नव्हेत. जे द्वेषभाव वाढवत असतील ते गुरु गुरु नव्हेत. काय अधिकाराचे गुरुजी असतील हो? 2 वर्ष जो शिष्य आपल्या आयुष्यातली 1.5-2 वर्ष खर्च करून ज्ञानार्जन करतोय, हा भविष्यात जाऊन मला ज्यांनी हरवलं त्यांना मी त्यांच्यावर त्यांना पराभूत करीन, मी विजय मिळवीन, या ईर्षेपोटी, या लालसेपोटी आलेला आणि एखाद्या हवरटाप्रमाणे ज्ञान येईल ते ज्ञान ग्रहण करतोय असा अतिशय ज्ञानपिपासू शिष्य, त्याला एवढं भरभरून ज्ञान दिल्यानंतर गुरुदक्षिणा म्हणून काय मागून घेतलं? आजपासून, या क्षणापासून कुडीतनं प्राण जाईपर्यंत कधीही कोणाशीही मी वाद घालणार नाही, ही गुरुदक्षिणा द्या. 2 क्षण एकदम स्थितप्रज्ञता अशी झाली. क्षणभर असं वाटलं, अरे हे काय मागतायत गुरुजी? पण आपल्या तोंडून वारंवार शब्द दिलेला आहे, वारंवार शब्द दिला आहे, गुरुजी तुम्ही मागा तर खरं, मी जीव सुद्धा देईन तुमच्या चरणाशी, इथपर्यंत बोललोय ना. काय जुन्या लोकांचा शब्दाला किंमत होती. हे कागद लोक लिहितात 100 रुपयाच्या स्टॅम्पवर आणि 500 रुपयाच्या स्टॅम्पवर आणि फसवाफसवीचे व्यवहार करतात. ही चरित्राख्यानं आपण ऐकावीत. पाणी हातात घेतलं आणि गुरूंना संकल्प केला, आजपासून गंगेच्या पात्रात गुरु महाराज तुम्हाला शब्द देतो, कुणाशीही हा नारायण शास्त्री वाद घालणार नाही. हे घेतलेलं ज्ञान केवळ शास्त्राचं ज्ञान माझ्या आत्मिक उन्नतीसाठी, माझ्या आत्मोद्धारासाठी वापरीन. या षटशास्त्रातून मी फक्त
आत्मोद्धाराचा मार्ग शोधीन. मी तुमची आज्ञा शिरसावन्य मानतो. मी आजपासून कुणाशीही कधीही वाद घालणार नाही. मी कुठल्याही शास्त्र चर्चेत जाणार नाही. माझं कुठल्याही कोणाशी माझी स्पर्धाच असणार नाही. खरं अध्यात्म इथनं सुरू होतं, लक्षात ठेवा. जेव्हा आपली कोणाशीही ईर्षा नसते, आपली कोणाशीही स्पर्धा नसते, आपल्याला कोणाच्याही बरोबरही शो ऑफ करायचा नसतो, कोणाच्याही बरोबर आपली कुठली स्पर्धा करायची नसते. अच्छा, त्याने एवढं केलं का, मग मी एवढं करेन. त्याने असं केलं का, बरं मी असं करेन. हे करणारे साधक असूच शकत नाही. आपल्याला जितकं जमतं, आपल्याला जितकी अवकाद आहे, आपल्याला जितकं झेपतंय तितकं आणि तसं माणसाने करावं. काय अद्भुत प्रसंग आहे. इथून अध्यात्माची सुरुवात झाली, टर्निंग पॉईंट. बद्धतेतून मुमुक्षुत्वाकडे वाटचाल झाली. कशी झाली बघा. जसं पाणी यांनी सोडलं आणि शब्द दिला आणि गुरूंचे पाय पकडले, महाराज आजपासून कधी कुणाशी भांडणार नाही, वाद करणार नाही, शब्द दिला तुम्हाला गंगेच्या पात्रात. तेव्हा त्या गुरूंच्या डोळ्यातनं पाणी आलं असं वर्णन आहे. आणि त्या गुरु महाराजांनी एक ज्याला म्हणतात टर्निंग पॉईंट, मी जे 8 दिवसापूर्वी बोललो होतो, ते मुखातनं दिव्य शब्द बाहेर पडले. काशीसारखं पुण्यभूमी, ऐकून ठेवा, काशीसारखी पुण्य महाभूमी, गंगेसारखं पवित्र पात्र, आणि इथे गुरु शिष्यांची ही जोडी उभी आहे. आणि ते सद्गुरू त्या दिव्य अशा आपल्या शिष्याला शब्द देत आहेत. काय शब्द देत आहेत? आशीर्वादात्मक शब्द बाहेर पडले. ते शब्द असे होते, श्रोते हो ऐकून ठेवा, आणि आजच्या भागाची सांगत आपल्याला करायची. काय सुंदर शब्द आहेत. त्या गुरुजींनी आशीर्वाद दिला आणि सांगितलं, नारायण शास्त्री ते अधिकारी सत्पुरुष होते, त्यांच्या मुखातनं शब्द आले, तुम्हाला हे वाद घालू नका असं सांगितलं आणि तुम्ही हे मान्य सुद्धा केलं. यात तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. पण तुम्हाला 1000 फुटाच्या उंचीवरनं बोलायचं झालं तर तुमचा जन्म या शास्त्र चर्चा करण्यात, शास्त्रसभा गाजवण्यासाठी नाहीच आहे मुळे. मग हात जोडले. महाराज म्हणजे याचा मतितार्थ काय? म्हणाले, याचा मतितार्थ असा आहे की कृष्णा पंचगंगा संगम निवासी भक्त काम कल्पद्रुम राजाधिराज श्री सद्गुरुराज श्री दत्तप्रभुराज श्रीमन परमकृपाळू श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी दत्तात्रेयांचे द्वितीय अवतार, ते तुमची वाट पाहतायत. या यक्कश्चित शास्त्रसभेमध्ये सभा गाजवायची, मानपत्र मिळवायची, भिंती शोभायमान करायच्या, यासाठी तुमचा जन्म नाही. यासाठी तुमचा जन्म मुळीच नाही. तुमची वाट अत्रिपुत्र दत्तात्रय, परमकृपाळू श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, कृष्णा पंचगंगा संगम निवासी नृसिंह सरस्वती स्वामी महाराज नरसोबावाडीचे, ते तुमची वाट पाहतायत. तुम्ही त्यांच्या चरणाशी कधी जाताय म्हणून, तुम्ही कधी अंतर्मुख होऊन त्यांची सेवा करताय म्हणून ते वाट पाहतायत. तुमची वाट ते पाहतायत. आणि तुम्ही शास्त्र चर्चा करून पुरस्कार आणि हे मिळवायच्या भानगडीत आहात म्हणून तुमच्याकडनं ही गुरुदक्षिणा मागून घेतली आहे. मग मात्र अश्रुधारा सुरू झाल्या. अरे काखेत कळसा आणि गावाला वळसा. आपण सांगली जिल्ह्यात इथे राहतो, विसापूर, आपल्या जवळ नरसोबाची वाडी, आणि ते दत्तगुरू माझी वाट पाहतायत हे मला काशीला 2 वर्ष राहिल्यानंतर गुरूंच्याकडनं कळावं. एवढं ज्ञान झाल्यानंतर पाय घट्ट पकडले. याच्यासारखा आणखीन टर्निंग पॉईंट आयुष्यातला काय असू शकतो? पाय घट्ट पकडले. महाराज मग मी आता करू काय? माझं कर्तव्य काय इथनं पुढचं? तुम्हीच सांगा. को हम कथमिदं जातम, मी कुठं जायचं आता, कुठल्या मार्गानं जायचं, लाईन ऑफ ॲक्शन काय असली पाहिजे इथनं पुढे? मुखातून आशीर्वादाचे शब्द आले, तुम्ही इथून विसापूरला जा आणि कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाई, ती तुम्हाला तुमच्या पारमार्थिक मार्गामध्ये उपासना करताना मदत करेल. आणि तुमची वाट अत्रिपुत्र दत्तात्रय पाहतायत. एवढंच फक्त तुम्हाला सांगतो. ते तुमच्यावर निश्चित कृपावंत होतील. तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. गुरूंच्या मुखातनं शब्द आले. नारायण शास्त्री ज्या ईर्षेनं, ज्या स्पर्धेनं काशीत शिकायला म्हणून आले होते, 1.5-2 वर्षाचा कालावधी गेल्याच्या नंतर, गुरूंच्याकडनं हा अद्भुत प्रसंग गुरुदक्षिणेचा घडल्यानंतर पुन्हा महाराष्ट्रात आले. आता जी भूमिका होती ती बदललेली होती. इथे आल्याच्या नंतर एक चमत्कार असा घडला, श्रोते हो. एक लक्षात ठेवूया. ज्ञानेश्वर महाराज एक ओवी म्हणतात, लिहितात ज्ञानेश्वरीत, नवल अहंकाराचे गोठी, विशेष न लगे अज्ञानाचे पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. नवल अहंकाराचे पोटी. जे माणसं विद्वान असतात, जी स्वतःला विद्वान म्हणून घेतात, त्या माणसांच्या पोटी अहंकार असतो. अहंकार असतो. नवल अहंकाराचे गोठी, विशेष न लागे अज्ञानाचे पाठी. जे अज्ञानी जीव असतात त्यांच्या पाठी अहंकाराचं भूत नाही आहे.
पण जे स्वतः ज्ञानी पंडित मी कोणीतरी शाणा आहे अशा मदानं जगतात, मग ते संगीताच्या क्षेत्रात असेल, वादनाच्या क्षेत्रात असेल, वैदिक क्षेत्रात असेल, कीर्तन क्षेत्रात असेल, प्रवचन क्षेत्रात असेल, चित्रकार क्षेत्रात, म्हणजे कुठल्याही 14 विद्या 64 कला, ज्याला असं वाटतं मी ज्ञानी आहे, माझ्यासारखा आता मी म्हणजे टॉपर आहे, याच्यानंतर कोणी नाही, असं ज्याला वाटायला लागतं, त्याला नवल अहंकाराचे गोठी विशेष लगे अज्ञानाचे पाठी. ते अज्ञानीय जो असतो त्याच्या पाठीशी लागत नाही. सज्ञानाच्या झोंबे कंठी जो सज्ञान म्हणून घेतो, जो स्वतःला त्यातला शाणा मी श्रेष्ठ आहे असे फुत्कार मारतो, त्याच्या मात्र ते डोक्यावरती झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. त्याला वेगवेगळ्या संकटात अहंकारानं युक्त असलेल्या माणसाला जावं लागतं. आणि सद्गुरू तेवढ्यासाठीच असतात की तू तुझ्या ज्ञानाने हुरळून जाऊ नको, तू जमिनीवर राहा, त्याचा उपयोग वेगळ्या कारणासाठी कर. आणि मग एक चमत्कार असा घडला की परमकृपाळू नारायण त्या सद्गुरूंच्या सान्निध्यातून आशीर्वाद घेतल्यानंतर नारायण स्वामींना फक्त आणि फक्त उपासनेचा ध्यास लागला. म्हणजे आता तीव्रतर मुमुक्षुत्व प्राप्त झालं. इथे एक गंमत घडली किंवा इथे आणखीन एक टर्निंग पॉईंटचा पुढचा भाग आला. ही जी दुसरी पत्नी आहे गुळवणी घराण्यातनं, जिचं माहेर गुळवणी घराण्यातलं आहे, ती दुसरी पत्नी आहे दैववशात काही काळ एकत्र महाराष्ट्रात एकत्र आल्यानंतर, एकत्र राहिल्याच्या नंतर हा जो मुलगा आहे त्याला पुण्यात वैदिक शिक्षण शिकवण्यासाठी पाठवलं आहे नारायण शास्त्रींनी. आणि या 2 मुली आणि पत्नीसह वर्तमान नारायण शास्त्री विसापूरला राहत होते. पण या दरम्यानीच्या काळात एक प्रसंग असा, दैवघात असा आला की ही जी दुसरी पत्नी आहे ती सुद्धा निवर्तली. दैवाचा दुसरा आघात. आधी पहिली पत्नी निवर्तली, हे दुसरा विवाह झाला, इतके सगळ्या गोष्टी घडल्या. आता इथे आल्याच्या नंतर थोडा काही कालावधी गेला असेल नसेल, पण ही दुसरी पत्नी सुद्धा निवर्तली. आता मोठा आघात झाला. 2 लहान लहान पोरी आहेत. त्या काळातल्या वयाप्रमाणे पाहिलं तर 10-12 वर्षाच्या या मुली, छोट्या छोट्या, म्हटलं तर छोट्या, 10-12 वर्षाच्या म्हणजे छोट्या छोट्या मुली, त्या 2 मुलींना घेऊन आता कसं जगायचं. तर वैराग्य संपन्न असं जीवन जगायला सुरुवात केली. वानप्रस्थाश्रमी जीवन ज्याला म्हणतात ते जीवन जगायला सुरुवात केली. असं वर्णन आहे की ते विसापूर सोडून कोल्हापूरच्या इकडे कात्यायनी मातेकडे साधनेला बसायचे. आजही नारायण स्वामी बसायचे तो कट्टा दाखवला जातो त्या कात्यायनीच्या मंदिरामध्ये. ते जिथे आत्ता तिथे देव ठेवलेले आहेत त्या ठिकाणी नारायण स्वामी ध्यानधारणेला बसायचे, असं उपासनेसाठी बसायचे. आता मुमुक्षुत्वातून साधना. विरक्ते करावी पुरश्चरणे, मागची काही वाक्य आठवत असेल तर, विरक्ते करावी तीर्थाटने. तर त्या पद्धतीने पुरश्चरणाला, ईश्वर आराधनेला सुरुवात झालेली आहे. आता बद्धावस्थेतून मुमुक्षु अवस्थेतून उपासक, साधक, भक्त या श्रेणीत ते गेलेले आहेत. आणि आता त्यांनी वेगवेगळी पुरश्चरणं करायला सुरुवात केली आहे, वेगवेगळी आराधना उपासना करायला सुरुवात केली आहे. एक चमत्कारिकच प्रसंग ओढावला. एक सप्तशतीची पाठ करणारा देवीचा महान भक्त होता. तो कोल्हापुरात रोज अंबाबाईला प्रार्थना करायचा, आई मला दर्शन दे, अंबाबाई मला दर्शन दे, अंबाबाई मला दर्शन दे. तेव्हा अंबाबाईनं त्या भक्ताला दृष्टांत दिला, कात्यायनीच्या डोंगरावरती एक तिथे जा, तुला तिथे एक महापुरुष भेटेल, त्याला कोल्हापुरात घेऊन ये. काय प्रेम आहे पहा. मग हा पाठक जापक हा तिथे पोचला तर हे तिथे ध्यानस्थ मुद्रेत बसलेले आणि नंतर ध्यानस्थितीनंतर कात्यायनी मातेशी बोलतायत हे सुद्धा या श्री त्याने हातापाया पडला आणि प्रार्थना करतोय की तुम्ही कोल्हापुरात चला. ते म्हणतात मी डोंगरावरती ठीक आहे, नाही म्हणाले तुम्ही तिथे आल्याशिवाय माझ्यावर कोल्हापूरची अंबाबाई कृपा करणार नाही, तिने तुम्हाला बोलवण्याचं निमित्त करायला मला पाठवलंय. काय देवभक्तांचं हे संबंध असतात हे आपण वाचल्यानंतर अनाकलनीयच असतात. या माणसाच्या निमित्ताने नारायण स्वामी कोल्हापुरात आले. कोल्हापुरात 2 क्षेत्र अशी आहेत. अंबाबाईच्या मंदिरात ते जे शनी मंदिर आहे त्याच्या थोडंसं मागच्या बाजूला आपण जर गेलो तर आत एक दत्तात्रयांची स्थापना केली आणि नारायण स्वामी बसायचे, ती त्यांची ओरी आहे, साधनेची जागा आहे. तिथे नारायण स्वामी आले आणि अंबाबाईला प्रार्थना करतायत, आई तू परमार्थ मार्गात माझी मार्गदर्शक आहेस आणि तू मला सांग की नृसिंह सरस्वती स्वामी माझ्यावर कृपा कशी करतील. आणि मग कोल्हापुरात त्यांचं वास्तव्य सुरू झालं. कोल्हापुरात राहिल्यानंतर त्यांना पुढे काय झालं, कोल्हापुरातनं ते नरसोबावाडीला कधी आले, 2 मुलींना आल्यानंतर काय झालं, त्यांचा झालेला संन्यास विधी कसा झाला तो त्यांना नृसिंह सरस्वतींनी स्वतः कसा दिला, मग संन्यासोत्तर जीवन त्यांचं कसं झालं, त्यांनी किती किती ठिकाणी प्रवास केला आणि मग परत ते वाडीत कसे स्थिरस्थावर झाले,
आणि चैत्र वद्य अमावस्येला, म्हणजे आज पण अमावस्या दुपारी लागली आणि उद्या मुख्य अमावस्या, उद्या पुण्यतिथी आहे, उद्याच्या दिवशी त्यांना घ्यायला चैत्र अमावस्येला नरसोबावाडीत वैकुंठातून विमान कसं आलं, हे दिव्य आणि रसाळ चरित्राख्यान उद्याच्या दिवशी मी आपल्याला सांगणार आहे. आज आपण एकंदरीत संपूर्ण भागाचं जर चिंतन पाहिलं तर एवढंच लक्षात ठेवूया, एवढंच पक्क धरूया की चाललंय ते चालू द्या. कुठे आयुष्यात टर्निंग पॉईंट येईल सांगता येत नाही, त्याची वाट पाहूया. अनुतप होऊ द्या आणि देवाला होऊया की आज आहे त्यापेक्षा उद्या, उद्या आहे त्यापेक्षा परवा अधिकाधिक अंतर्मुख होऊन साधना, उपासना, नामस्मरण आमच्याकडून करून घ्या. होत नाहीये म्हणून नाराज व्हायची पण गरज नाही. एक सूत्र पक्क लक्षात ठेवूया की आमच्याकडून घडणारी प्रत्येक कृती ही भगवंताच्या सत्तेनंच होते, त्यामुळे ते त्यांच्यावरच सोपवूया. कालचा टेंबे स्वामींचं वाक्यप्रमाण, सर्व इंद्रिये आणि मन हे तुझे हाती आहे, यास्तव आता तू लवल आहे, स्वपदी मन रमवावे. स्मरण तुझे मज नित्य असावे, तव गुण भावे गावे, अनासक्तीने मी वागावे, ऐसे मन वळवावे. विवेक आणि सत्संगती हे नेत्रद्वयबा आहे, वासुदेवा निर्मल देहे, जेणे त्वत्पदी राहे, दत्ता मजला प्रसन्न होसी, जरी तू वर देसी, तरी मी आनन मागे तुझसी, निर्धारुनी मानसी. हे सूत्र आपण लक्षात ठेवूया आणि नारायण स्वामींच्या या मन रमवणाऱ्या चरित्रामध्ये तल्लीन होऊया. आजच्या दिवशी श्रीमन नारायण स्वामीन दयाब्धे तारक पददायीन असं त्यांचं चिंतन करूया. उद्या त्यांचा संन्यासविधी ऐकण्यासारखी गोष्ट आहे. बरोबर 6 वाजता. आपण काही तांत्रिक अडचण झाली तर 6:10, पण ह्याच्या पुढे नाही. 6 म्हणजे 6 कीर्तन आहे. आता हे जायचंच आहे. नारायण स्वामींच्या पुढे कीर्तन करायचं भाग्य आम्हाला लाभतंय, हे सुद्धा आणखीन अहोभाग्यच आहे. इथे वाडीतले कुठलेही विषय कधी थांबत नाहीत. वाडी ही अखंड प्रवाही आहे, कृष्णावेणी वाहते तशी. त्यामुळे इथे सगळ्या गोष्टी शासनाच्या नियमामध्ये बसून, सकाळची पुजारी मंडळी आहेत ते आहेत, दुपारचे आहेत ते आहेत, संध्याकाळचे आहेत, पालखीला आमचे अध्यक्ष आहेत, त्यांनी नेमून दिलेल्या पद्धतीप्रमाणे पुढाकार घेऊन बरोबर नियोजित माणसंच तिथे जाऊन तो कार्यक्रम खूप सुंदर रीतीने, देवाचे कुठलेही उपचार वाडीत थांबलेले नाहीत. तर हा देवांच्या अतिशय लाडक्या असलेल्या दत्तभक्तांचा उत्सव कसा थांबेल, म्हणून त्या उत्सवातलं कीर्तन एरवी 1.5-2 तास होत असेल तर आता 1 तास का होईना पण कीर्तन सेवा ही देवांपुढे होतीच आहे. आणि योगायोगानं वाडीत मुक्कामाला असल्यामुळे ती कीर्तन सेवा करायचं भाग्य यावर्षी मिळालं आहे. त्यामुळे आता पुढे तिथेही जायचं आहे. त्यामुळे आता इथेच तुर्तास आजच्या दिवशी एवढं पुरे. उद्या आपण ते रसाळ चरित्राख्यान नक्की ऐकू, चित्तामध्ये नारायण स्वामींचं स्मरण करू. हे जग लवकरात लवकर या संकटातून विनिर्मुक्त होवो अशी प्रार्थना अंतःकरणपूर्वक करू. सगळे आपापल्या घरी सुरक्षित राहा अशी मंगलकामना करतो. आणि हे जे एकंदरीत चरित्राख्यान सांगितलेलं आहे, हे काही टाचणं किंवा काही टिपणं हातात आहेत. आता त्यातलं कोणीतरी इथे लिहिताना लिहिलं आहे की मग ते किती दिवस राहिले काशीला, त्यांच्या गुरूंचं वय काय होतं, ते काशीला राहिले तेव्हा त्यांचं वय, डिटेलिंग संबंध असे चरित्राख्यानात नाहीत, कारण त्यांचं वयच जन्माख्यानाच्या वेळेला त्यांची जन्मतारीखच लिहिलेली नाही आहे. आपण फक्त गोषवाऱ्याने त्यांचा चरित्राख्यान पाहतोय, कुठल्या दिवशी मग कुठल्या वर्षी नेमकं त्यांना ते झालं काशीला असे काही संदर्भ नाही आहेत. त्यामुळे ज्यांनी कोणी हा प्रश्न विचारला त्यांना हे माझं उत्तर आहे की मला त्यातलं डिटेलिंग ज्ञात नाही, माझं अज्ञान आहे असं म्हणा. मला त्याविषयी खरंच माहिती नाही. जर मला माहिती काही मिळाली तर मी नक्की तुम्हाला त्याविषयी पाठवीन. नंबर 1. नंबर 2, काही जणांनी विचारले की व्हॉट्सॲप नंबर सांगा. तर मी या बाबतीत जाहीर एक खुलासा करतो की मुळातच 2,000 ते 2,500 कॉन्टॅक्ट्स असल्यामुळे प्रत्येकाचा म्हणजे व्हॉट्सॲप तो नंबर देऊन मेसेज आल्यानंतर मी प्रत्येकाशी चॅटिंग 1 to 1 करू शकत नाही. त्यामुळे मला पण एक मानवी मर्यादा लक्ष घेता कोणाला रिप्लाय माझ्याकडनं करणं केवळ अशक्यप्राय गोष्ट आहे. त्यामुळे हे जे श्रीपाद श्रीवल्लभ पेज आहे त्या पेजमध्ये मेसेज म्हणून आपल्याला येईल. त्या मेसेजमध्ये तुम्हाला जर काही म्हणायचं असेल, काही प्रतिक्रिया द्यायची असेल, काही सांगायचं असेल तर ते आपण नक्की त्याच्यावरच नमूद केलं तरी चालेल. व्हॉट्सॲप नंबर यासाठी देत नाही की मी नुसता संग्रह करीन, आला मेसेज आणि माझ्याकडनं रिप्लाय जर आला नाही तर कोणीतरी नाराज होतं की एवढे आम्ही बुवांना मेसेज पाठवले आणि त्यांनी रिप्लाय दिला नाही. कारण शेवटी मलाही मानवी मर्यादा आहे. एकदम 500 मेसेज आले तर त्यांना मी प्रत्येकाला, आणि व्हॉट्सॲपचं असं आहे की एकाला बोलायला सुरुवात केली की त्याला वाटतं आहे ते रिकाम आहे, की तो समोरचा तिकडनं बोलायला सुरुवात करतो, काय जेवण झालं का, आत्ता कुठे आहे, आत्ता. त्यातनं चॅटिंग वाढतं आणि मग ते मी इतकं करत नाही. त्यामुळे अगदी प्रांजळपणे नम्रपणे आपल्याला सांगतो की
व्हॉट्सॲप नंबरवर न देता इथे श्रीपाद शिवल्लभ पेजवरती जे मेसेंजर आहे तिथे तुम्ही मेसेज अवश्य करू शकता. किंवा काही जणांनी विचारले आम्ही तुम्हाला फ्रेंड फेसबुकला, तर ती तुम्ही ॲक्सेप्ट अजून केली नाही. तर त्याचं उत्तर असं आहे, तिसरं उत्तर असं आहे तिसऱ्या प्रश्नाचं, की सांगायचं झालं तर एक जण आहे त्यांनी विचारलं की काय उत्तर आहे. तर मी त्याचं उत्तर असं देईन की ऑलरेडी 5,000ची मर्यादा झाली आहे आणि तुम्ही 1-2 जण नव्हे तर 1,000 लोक माझ्या वॉलवर आपण जाऊन बघा, 1,000 लोक अशी आहेत की जी पेंडिंग आहेत, त्यांच्या रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केल्या गेल्या आहेत. ती संख्या 1,000 आहे. त्यामुळे अजून 1,000 लोकांना मी त्यात बसूच शकत नाही. त्यामुळे ते फक्त पर्याय असं करू शकतात की फॉलो नावाचं बटन जे आहे ते निश्चित तुम्ही दाबून शकता, की जेणेकरून कुठलीही पोस्ट माझ्या वॉलवर जर पोस्ट झाली तर ती पण तुम्हाला दिसेल. तर फॉलो हा ऑप्शन तुम्ही नक्की करू शकता. ऑलरेडी 1700 ते 1800 लोक फॉलो या ऑप्शनमध्ये आहेत. त्यात जे कोणी फ्रेंड रिक्वेस्ट टाकतात तर ते मी सध्या तरी ॲक्सेप्ट करू शकत नाही, कारण 5,000चा जी लिमिट आहे ती संपलेली आहे. त्यामुळे श्रीपाद शिवल्लभ हे जे पेज आहे ह्या पेजला लाईक आणि फॉलो करू शकता. आणि ते जे माझी जी वॉल आहे त्या वॉलवरती जे फॉलोचं बटन आहे ते दाबू शकता. म्हणजे त्यात सी फर्स्ट वगैरे असं काय काय जे असतं ते करू शकता की तुम्हाला पहिले दिसू शकेल, त्याची नोटिफिकेशन पहिले येऊ शकते. शिवाय हे सगळे व्हिडिओज किंवा हे सगळं तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती विवेक बुवा गोखले या यूट्यूब चॅनलवरती नक्की बघायला मिळेल. आणि फक्त आत्ता व्हिडिओ झाल्यानंतर तो मग प्रोसेस होतो, तो रात्री त्याच्यात ते सगळं होऊन मग ते दुसऱ्या दिवशी सकाळी तो येतो. त्यामुळे तो आजचा व्हिडिओ आपल्याला उद्या ऐकायला मिळतो इतकंच. पण ते यूट्यूबवरती पण ते व्हिडिओ अवेलेबल आहेत. खरंच सांगतो, देवाच्या कृपेने एवढा प्रचंड आणि उदंड प्रतिसाद आपल्या सर्वांचा आहे तो यासाठी की जे लोक फेसबुकवरती नाहीत ती यूट्यूबवरती प्रत्येक भाग जवळजवळ 400, 500 लोक त्याला आहेत. याचं कारण लोकांना हे ऐकायचं आहे, लोकांना हे हवं आहे आणि ते मिळतंय काहीतरी ऐकण्यासारखं. त्यामुळे लोक यूट्यूब, जे फेसबुक वापरत नाहीत ते यूट्यूबवरती, वृद्ध लोकसुद्धा यूट्यूबवरती ते व्हिडिओ पाहत आहेत. काही लोक तरुण वयातले आहेत ज्यांच्याकडे फेसबुक नाही ते यूट्यूबवरती ते व्हिडिओ पाहत आहेत. त्यामुळे त्यांना अतिशय आनंद त्यातनं होतो आहे. त्यामुळे आपण तो विवेक बुवा गोखले हा चॅनल सबस्क्राईब करू शकता. आणखीन विवेकबुवागोखले.com म्हणून वेबसाईट आहे, त्याला पण भेट देऊ शकता. त्याच्यावरती सुद्धा आपण आपली जे त्यात एक प्रतिसाद किंवा त्याच्यावरती आपण एक हे दिलेलं आहे की कमेंट करण्यासाठीचं एक टॅब आहे, तिथे तुमची प्रतिक्रिया देऊ शकता. त्यामुळे मी 1 to 1 व्हॉट्सॲपवरती चॅट करू शकत नाही, त्याबद्दल क्षमस्व. पण आपण इकडे मेसेंजरमध्ये मेसेज करा, विवेकबुवागोखले.com वरती भेट द्या, तिथे आपण मेसेंजरमध्ये तिथे प्रतिक्रिया नोंदवू शकता किंवा यूट्यूब चॅनलवरती प्रतिक्रिया नोंदवू शकता किंवा आपल्याला काय म्हणायचं ते सांगू शकता. खूप खूप धन्यवाद. उद्या संध्याकाळी 6 वाजता पुनश्च भेटूया. आज सगळ्यांना पुन्हा एकदा प्रेमपूर्वक नमस्कार करतो. घोरात कष्टोद्धरणचा एक पाठ आणि इथे थांबायचं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. श्रीपाद श्री वल्लभत्वं सदैव श्री दत्तास्मान् पाहि देवाधिदेव. ग्राह्य क्लेशहारिन् सुकीर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. त्वन्नो माता त्वं पिताप्तोऽधिपस्त्वं त्राता योगक्षेमकृत् सद्गुरुस्त्वं. त्वं सर्वस्वन्नो प्रभो विश्वमूर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. पापं तापं व्याधिमाधिं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशुत्वदन्यं. त्रातारन्नो वीक्ष ईशास्तजूर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता त्वत्तो देवत्वं शरण्योकहर्ता. कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं. भावात् शक्तिं चाखिलानन्दमूर्ते घोरात् कष्टादुद्धरास्मान् नमस्ते. श्लोकपञ्चकमे तद्यो लोकमङ्गलवर्धनं प्रपठेन्यतो भक्त्या स श्री दत्तप्रियो भवेत्. अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त. सर्वेत्र सुखिनः सन्तु सन्तु सर्वे निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. धन्यवाद.